शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ। नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु, ज्ञानदेव भगवंत। श्रीराम। दिसेल तितके नासेल, उपजेल तितके मरेल, रचेल तितके खचेल रूप मायेचे, वाढेल तितके मोडेल, येईल तितके जाईल, भूतांस भूत खाईल कल्पांत काळी, असं समर्थाने म्हटलं। 12व्या दशकातल्या 3ऱ्या समासातला हा भाग समर्थांचा। वरवर पाहता ही ओवी अगदी सोपी आहे असं वाटतं, कारण की अगदी सहज आहे। दिसेल ती तुके नासेल, जे जे डोळ्याने दिसतं आहे ते सगळं नाशिवंत आहे, एक दिवस सगळं ते जाणार आहे। उपजेल तितके मरेल, जे जे जन्माला येईल, उपजेल याचा अर्थ जन्माल, जे जन्माल, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे। रचेल तितके खचेल, जे जे रचलं जाईल ते सगळं एक दिवस खचणार आहे। आणि हेच मायेचं स्वरूप आहे, रूप मायेच, हीच माया आहे आणि आपण त्यात अडकलेलो असतो असं समर्थानं आपल्याला सांगतात। काय ओवीचं महत्व असेल ह्या, असं वाटून जात। 2022 मध्ये मी एक हिंदी चित्रपट बघितला होता OTT वरती। तेव्हा कोविडचा खूप जोरदार असल्या कारणाने तर पिक्चरचं नाव होतं गुड बाय। पिक्चरचं नाव गुड बाय होतं। म्हणजे मी तुम्हाला त्याची स्टोरी नाही सांगणार आहे, काळजी। त्या सिनेमामध्ये असं प्लॉट आहे, त्या सिनेमाचा सब्जेक्ट प्लॉट म्हणतात त्याला, की तो असा आहे की त्या सिनेमाचा नायक जो असतो त्याची पत्नी जग सोडून गेलेली असते आणि त्याचे सगळं कुटुंब लांब असतं त्याच्यापासून, ते सगळे जमा झालेले असतात। त्यांची मुलं नातवंड, आई गेली आहे म्हणून सगळे जमा। त्यांची ती मुलगी असते ती खूप आईला अटॅच असते आणि ती त्या वडिलांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत असते आणि ती अशी कशी आई गेली वगैरे, असं ते एक सीन आहे पिक्चरमध्ये। पण त्यात एक सुंदर संवाद आहे, तो अगदी ह्या ओवीला चपखल बसणारा। ती खूप रडत असते तेव्हा तो नायक ते आपल्या मुलीला असं सांगतो की एकदा मी लहान असताना माझे आई वडील मला शाळेत सोडायला आले होते सायकलवरनं। त्यांनी मला शाळेमध्ये सोडलं, त्यानंतर त्यांना मी कधी पाहिलंच नाही, कारण त्यांचा मृत्यू झाला, असं त्यांनी आठवण सांगतो। मी लहान होतो त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला म्हणजे काय वगैरे मला काही कळत नव्हतं, पण मी असं खूप दुःखी होतो। एकदा असाच बसलो होतो आई वडिलांची आठवण काढत, कारण की मला ते दिसायचेच नाहीत, कारण ते गेले, कुठे गेले, काय गेले मला काहीच कळत नव्हतं, ते दिसत नाहीत याचंच मी दुःख करत बसलो होतो। तर त्याच्यावरती माझे जे शिक्षक होते ते शिक्षक एकदा माझ्याजवळ आले, ते माझ्या शेजारी बसले आणि त्यांनी समोरून जाणारा एक सायकलवाला मला दाखवला आणि ते म्हणाले, तो सायकलवाला बघ, तुला दिसतोय का, असं ते म्हणाले। तर मी म्हटलं हो दिसतोय, तो सरळ चाललाय सायकलवाला। त्याच्यानंतर त्या सायकलवाल्यांनी उजव्या हाताला एक वळण घेतलं, त्यांनी वळण घेतलं आणि तो दिसेनासा झाला। तो दिसेनासा झाल्यानंतर मला शिक्षक असं म्हणाले की आता तो तुला सायकलवाला दिसतोय का? तर त्याच्यावरती मी त्यांना म्हटलं की नाही, आता तो मला सायकलवाला दिसत नाहीये। त्यावरती शिक्षक असे म्हणाले की अरे तो तुला दिसत नसला तरी तो चालतच राहतोय, त्यांनी फक्त एक वळण घेतलं इतकंच। तसं तुझ्या आई वडिलांचा मृत्यू झाला म्हणजे ते कुठेही थांबले नाहीत, कुठेही गेले नाहीत, त्यांनी फक्त एक वळण घेतलं आणि ते तुला दिसत नाहीयेत, पण ते त्यांचा प्रवास करतातच आहेत, असं ते सांगतात। हे जगातलं सत्य आहे। आता हा सिनेमाचा संवाद काय दासबोध वाचून त्यांनी लिहिला असेल अशात बात नाहीये, परंतु हा विषय त्याला अगदी संलग्न आहे म्हणून मला सांगायची इच्छा झाली की त्याच्यामध्ये तो उल्लेख होता। जे जे दृश्य आता मला दिसत आहे ते सगळं जाणार आहे, नाशिवंत आहे, ह्याचा अर्थ अशाश्वत आहे, याचा अर्थ त्याच्यामध्ये मी गुंतलो नाही पाहिजे, त्याचा आस्वाद नाही घेतला पाहिजे, असं कुठलेही संत सांगत नसतात। म्हणजे समर्थांची तर खूबी आहे। एकीकडे ते सांगतात संसार मुळात नासका, विवेके करावा नेटका, नेटका करीत जाता फिका होत जात असे। म्हणजे मुळातच संसार मुळात नासका,
म्हणजे त्या संसाराचं मूळ मुळात नासकं आहे, त्यामुळे नासकत ज्याचं मूळ आहे त्याला फळं किती गोड येणार असं त्याचा आशय आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्यात फार गुंतू नका. विवेके करावा नेटका, विवेकाने त्याला नेटका करावा. नेटका करीत जाता फिका होत जात असे, म्हणजे अंतःकरणात संसाराची आसक्ती थोडी फिकी होते असं समर्थ सांगतात. एकीकडे तेच समर्थ सांगतात ना, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. प्रश्न पडतो आपल्याला की एकीकडे एक सांगतात, एकीकडे एक सांगतात, एकीकडे सांगतात आधी प्रपंच करावा नेटका, एकीकडे म्हणतात प्रपंच मुळातच नासका. म्हणजे नक्की करायचं, नक्की आपली भूमिका काय असायला पाहिजे. तर काय होतं ना की आपल्याला जे हवं आहे तसा अर्थ आपण काढतो म्हणून गडबड होते. सगळ्या लोकांनी ते गोंदवलेकर महाराजांना एकाने विचारलं की महाराज तुम्ही सांगता की थोडंसं प्रपंचामधनं दुर्लक्ष करायला पाहिजे, थोडा प्रपंचातनं मन बाजूला झालंय पाहिजे, रामाची भेट होणार नाही वगैरे, पण म्हणून समर्थाने सांगितलेलं आहे आधी प्रपंच करावा नेटका असं, मग तुम्ही असं का सांगता. तर महाराज म्हणाले की नाही, समर्थाने सांगितले तेच बरोबर आहे आणि मी जे सांगतोय ते समर्थ सांगतात तेच मी सांगतोय, असं कसं तुम्ही तेच सांगताय. तर तेव्हा महाराजांनी म्हणजे समर्थांनी काय सांगितलं माहितीये का, प्रपंच करावा नेटका, पण मी तो नेटका तर करतच नाही, पण तो नेटानी करत बसतो. तर नेटानी प्रपंच करू नका, नेटानी परमार्थ करा आणि प्रपंच नेटका करा. आधी प्रपंच करावा नेटका, या ओवीमध्ये आधी हा शब्द प्रपंच करण्यासाठी नाहीये, तर आधी प्रपंच करावा नेटका, तो नेटका करण्यासाठी आधी हा शब्द आहे की जो प्रपंच तुला प्राप्त झालेला आहे ना तो आधी नेटका कर, तो नेटका नाहीये असं त्यांना सांगायचंय. आणि तो नेटका नसल्या कारणामुळेच मी त्याच्यामध्ये गुंतून राहिलेलो असतो आणि ते गुंतल्यामुळे काय होतं की हे जे मायेचं स्वरूप आहे ते मला उलगडलं जात नाही, की दिसेल तितुके नासेल हे मला बुद्धीला पटलेलं असतं. असं ऐकून ऐकून की एक ना एक दिवस सगळं जाणार आहे, आपण पण एक दिवस जाणारे आहोत असं तुला बुद्धीने ऐकून ऐकून ते माहीत झालेलं असतं, पटलेलं नसतं. कारण स्वतःचं जाणं सुद्धा कोणाला पटत ना, असं मला पटत नाही. बरं आहे ना, भगवंताने आपल्याला त्याची डेट सांगितलेली नाहीये, ती केवढी गडबड झाली असते. नाही तर जन्माला आल्यानंतर तू शिक्का मारून पाठवलं असतं की ही तारीख कसली आहे बा, एक्सपायरी डेट त्या दिवशी एक्सपायर असं. ते तसं नसतं ना, अव्याहत प्रवास आहे हा, कधी संपणार आहे काय संपणार आहे आपल्याला. ते अक्कलकोटचे स्वामी, मी मागे पण सांगितलं होतं की अक्कलकोट स्वामींचं एक वचन आहे की माणूस जन्माला येताना आपले श्वास आणि घास मोजून घेऊन येतो, मोजून, असं ते म्हणायचे. ते किती शिल्लक राहिले आहेत काही आपल्याला कळत नाही, सगळं ते अननोंदली कारभार चालू असतो, पण आपण मोजून घेऊन आलो एवढं मात्र नक्की. श्वास संपले की जायला लागतं, म्हणजे तिथे उधारी, लोन, क्रेडिट असं काही चालत नाही. श्वास संपले की वी हॅव टू गो, जायला पाहिजे कंपल्सरी. तसंच घासाच आहे, श्वास आणि घास दोन्ही मोजून निघाले. ते असं एकदा स्वामींच्याच अक्कलकोट स्वामींच्याच एका ह्याच्यावरती प्रवचन सुरू होतं, तेव्हा हा विषय निघाला. त्यावेळेला एका मुलाने मला प्रश्न विचारला होता की दादा, श्वास संपले की माणसाला जायला लागतं, हे तुमचं बरोबर आहे, म्हणजे हे पटतं की ठीक आहे श्वास संपले की जायला लागतं, पण पुढे स्वामी असं म्हणाले की घास पण मोजून घेऊन आलेले आहेत. पण म्हणे समजा असं झालं एखाद्या माणसाचं, की हे मुलं आता काय काय भन्नाट प्रश्न विचारतात, की समजा असं झालं की त्या माणसाचे घास संपले पण श्वास शिल्लक आहेत, काय करायचं. तर मग त्याचं काय होतं असं त्यांनी प्रश्न विचारला. कारण श्वास संपलं की जायला लागतं हे कळतं की श्वासच थांबली तर काय तो जाणारच आहे आता. पण समजा त्याचं असं झालं की त्याच्या अकाउंटमधले श्वास शिल्लक राहिलेत पण त्याच्या अकाउंटमधले घासच संपले, मग आता काय होणार त्याचं. म्हटलं त्याचं पण भगवंतांनी उत्तर देऊन ठेवलेलं आहे. तोंड काय म्हटलं, ती माणसं कोमात जातात. पण श्वास चालू आहे म्हणून जिवंत आहे, पण अन्न ग्रहण नाही, उत्सर्जन नाही, मेलाय म्हणून डिक्लेअर करता येत नाही, कारण की तो मेलेला पण नाही, कारण श्वास चालू आहेत, घास संपलेले. मग ही ओवी आम्हाला काय सांगते, ही ओवी आम्हाला सांगते की त्या सत्याकडे विवेकाने बघा तर जीवन आनंदी राहू शकतं. समर्थांनी म्हटलेलं आहे मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर असावं. पण मरणाचं स्मरण असं म्हटलेलं आहे, त्याचा घोष करत बस मी एक दिवस मरणार आहे, मी एक दिवस मरणार आहे, एक दिवस मरणार आहे, असं त्यांनी करायला सांगितलेलं नाहीये. त्यांना असं सांगायचंय मरणाचं स्मरण असावं, म्हणजे हे लक्षात ठेव की इथला आपला मुक्काम मर्यादित काळापुरता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ आपलं अंतःकरण ईश्वर चिंतनामध्ये कसं राहील याची तू काळजी घे, त्या बाबतीत तू अलर्ट राहा. ह्याच्यासाठी मरणाचे स्मरण असा. कारण आपल्याला असं वाटत असतं की आपण म्हणजे काही काही वेळेला ना असं होतं की
असं कुणी गेलं वगैरे असेल तर त्याच्या अंत्ययात्रेला समजा गेलं. आता सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. म्हणजे आता काही राहिलंच नाही, कशाला काही गांभीर्य राहिलेलं नाहीये. मजात लोक करत असतात स्मशानात सुद्धा. म्हणजे तिथे जातात, त्या अंत्ययात्रेला गेलेले असतात. जो गेलेला असतो तो बिचारा काय बोलू शकतो, तो तिथे पडलेला असतो. त्याचे नातेवाईक काय असेल बरोबर, तो त्याचे सगळे अंतिम संस्कार करत असतो. ते गुरुजी त्याच्याशी फक्त कनेक्टेड, 1-2 त्याचे मित्र त्याच्या जवळ असतात. बाकीचे लोक असे इरिलेव्हंट असल्यावर की त्या स्मशानात गेलेले असतात. तिथे तो त्याचे विधी करतोय. हे इथे लोक राजकारणावर गप्पा मारत बसलेले असतात. हे हल्ली चालतं सहजगत्या. म्हणजे एकदा असं मी गेलो होतो एका ठिकाणी, तर मला असं एखाद्या माणसाला सांगावं असं वाटलं की तुम्ही इतकं लाईटली कसं काय कुठल्याही ठिकाणी राहू शकता. म्हणजे आपण काय की दुर्मुखलेले चेहरे घेऊन बसलं पाहिजे अशातला भाग नाहीये, परंतु आपल्याला पण आपल्या मरणाचं स्मरण असलं पाहिजे की आज तो तिथे झोपला, एक दिवस मी असणार आहे. इतकं लाईटली घेऊन कसं चालेल. पण त्याचा घोष करत बसा असं पण संतांना सांगतात. नाही, अलर्टनेस देतात. समर्थांची एक खूबी आहे, त्यांनी अलर्ट केलेलं आहे. मरणाचे स्मरण असावे, तेच ज्याचं सांगितलंय. दिसेल तितके नासेल. जे जे तू आता बघतो आहे, जे दृश्य सगळं विश्व तुझ्या समोर आहे, ते एक ना एक दिवस सगळं नासेल. याचा अर्थ निघून जाणार आहे. ते सगळं दृश्य बदलणार. आणि बरं, ते सारखं परिवर्तनीय आहे, सतत परिवर्तनीय असतं. म्हणजे आज जे तसं दिसेल तसं उद्या दिसेल असं नाही. आज जसं मला भासेल तसं उद्या भासेल असं नाही. आणि आज त्याची संवेदना मला तशी असेल तशी उद्या असेल असं नाही. मला गुलाबजाम खायला समजा खूप आवडतात, पण शरीराने समजा एकदा डायबेटीस लेबल लावलं की तेच आवडीचे गुलाबजाम मला नकोशी व्हायला लागतात, कारण मरणाची भीती असते. परिवर्तनीय आहे, प्रत्येक गोष्ट परिवर्तनीय आहे. मग जी परिवर्तनीय आहे त्याच्यामध्ये गुंतू नका, कारण ती माया आहे असं समर्थानं सांगतात. आणि आम्ही नेमके त्याच्यातच गुंतलेलो असतो. बरं, दुसरी गोष्टी असते भीती आपल्याला. खरं म्हणजे काय ते का, शरीर म्हणजे मी अशी आपली भूमिका नसते, वास्तविक नसते. म्हणजे आपल्याला हे सांगावं असं वाटतं की अरे शरीर म्हणजे तू नाहीयेस, पण हे विवेकाला पटणार नाही. शरीर म्हणजे तू नाहीयेस असं म्हटलं तर ठीक आहे, ऐकायला ते जरा फार ग्रेट वाटेल, पण आपल्या तसं अनुभवाला नसतं. आपल्या अनुभवाला असं असतं की माझं शरीर आणि मी, ते सत्याने अनुभवाला येत असतं. पण तरी देखील नकळत आपल्याला ही जाण असते की मी म्हणजे शरीर नाहीये. पण ती नकळत असल्या कारणाने आम्हाला कळत नाही. ती जेव्हा कळत लागते तेव्हा आपला प्रवास चैतन्याच्या दिशेने होतो, कळायला लागतो. नकळत कशी असते, आपण समजा डॉक्टरांकडे गेलो ना, तर डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपण डॉक्टरांनी समजा विचारलं काय होतंय, तर आपण सांगतो माझं डोकं दुखतंय, माझा पाय दुखतोय, माझं पोट दुखतंय, मी दुखतोय असं आपण कधी म्हणत नाही. म्हणजे मी आणि माझं शरीर, माझं पाय, मी आणि माझा पाय हे वेगळं आहे हे मी नकळत व्यक्त करतो. जर शरीर म्हणजेच मी असेल तर पाय दुखतोय असं, माझा पाय असं दुखण्याचं काही कारण नाहीये. शरीर म्हणजे मी, मग मीच दुखतोय असं म्हटलं पाहिजे. पण असं आपण म्हणत नाही. मी ही जाणीव वेगळी आहे शरीरापासून, फक्त ती शरीराशी संलग्न आहे, हा भाग त्यातला महत्वाचा. तर मी दुखतोय असं न सांगता माझं शरीर, माझा हात, माझा पाय असं मी सांगत असतो. त्यामुळे देह म्हणजे मी नाही हे नकळत मला स्फुरण असतं. ते जेव्हा जाणीवेच्या पातळीवरती येतं तेव्हा चैतन्याच्या दिशेने प्रवास सुरू होतो. त्याला साधना असं म्हणतात. मीचं स्वरूप समजून घ्या. पण मीचं स्वरूप समजून घेण्यासाठी पहिले हे जगातलं सत्य बुद्धीच्या पातळीवरती आणि विवेकाने समजून घ्यावं लागतं की दिसेल तितके नासेल, उपजेल तितके मरेल असं त्यांनी म्हटलेलं. स्पष्ट, समर्थांची भाषा फार स्पष्ट असते. माऊलीने याच्यावर म्हणताना उपजेल तितके नासेल असं म्हटलेलं आहे. भाषेचा थोडा फरक असतो. समर्थ थोडेसे बोलायला स्ट्रेट फॉरवर्ड आहे, आपल्याला त्याची भाषा समजते. उपजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे घा असं माऊली म्हणतात. घटिका यंत्र असते, सतत चालू असतं. म्हणून समर्थांनी सांगितलं मरणाचे स्मरण असावे. शब्द इतका सुंदर वापरतात संत की मरणाचे स्मरण असावे. स्मरण द्या, बॅक ऑफ द माइंड असू दे की आपल्याला एक दिवस जायचं. मग आता माझ्याकडे लिमिटेड पिरियड ऑफर आहे, मग त्या लिमिटेड पिरियडमध्ये मी काय केलं पाहिजे. तुकाराम महाराज सांगतो तसं, चालेले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिविणा. विचार ना प्रश्न स्वतःला, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिविणा. अरे विचार स्वतःला प्रश्न. इतकं मी माझं 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 मी सगळं आयुष्यभर चोंबाळत बसलेलो असतो, पण कधी स्वतःला प्रश्न विचारलास का तुझं शरीर तरी तुझं आहे का मालकीचं. चालले हे शरीर कोणाची या सत्ते,
कोणाची सत्ता आहे तुझ्या शरीरावरती? तुझे श्वास तुझ्या इच्छेने चालणार आहेत का? ते बाबा बेलसरे ना एक छान कथा सांगायची याच्यावरती, की एक नवीन लग्न ठरलेलं जोडपं त्यांच्या गुरूंना भेटायला गेलं एका ठिकाणी. बाबा गोष्ट सांगायचे, बेलसरे बाबा, की आणि ते भेटायला वगैरे गेलं, त्यांनी नमस्कार केला. तर त्यांच्या गुरून त्यांना विचारलं, मग आता लग्न ठरलंय, मग पुढे आता काय ठरवलंय, काय तुमचं प्लॅनिंग आहे, असं काहीतरी विचारलं, कधी लग्न करणार आहे काय वगैरे. तर त्या मुलाने आधी सगळं सांगितलं, मी असं करणार आहे, असं घर घेतलंय, इकडे जाणार आहे राहायला वगैरे, अमुक तमुक सगळं 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 सांगितलं. पुढे तुम्हाला मग ते महाराज म्हणाले, मग आता पैशाची कसं योजना केली, आता तुला पैसे थोडे सेव्हिंगला ठेवायला लागतील, कारण तुझा आता संसार सुरू होईल, मुलं बाळ होतील वगैरे, असं त्यांची ती चर्चा चालली होती. मग तुम्हाला नाही त्याची मी सगळी सोय केलेली आहे. सगळ्यात पहिले म्हणे, मी माझं लग्न ठरल्या माझ्या बायकोच्या नावाने आणि माझ्या नावाने LIC ची एक पॉलिसी काढून टाकली, असं त्यांनी त्या गुरुन सांगितलं. गुरु मला LIC ची पॉलिसी लगेच त्याला अजून बायको तुझ्या घरात नाही, एकदम डायरेक्ट एवढी पुढचा विचार, LIC ची पॉलिसी, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी तुझं. तर तो म्हणतो, नाही अहो काय हल्ली काही माणसाचा भरोसा नसतो ना, उद्या लग्न ठरलं आणि काही माझं झालं तर माझ्या पश्चात तिला काही अडचण नको, म्हणून आपली LIC ची एक पॉलिसी काढून टाक. तर ते मला नाही बरोबर आहे तुझं म्हणणं, खरंच माणसाचा काही भरोसा नसतो. पटकन ते म्हणाले, जसं तू LIC ची पॉलिसी काढलीस ना तत्परतेने, तसं मी तुला सांगतो की तत्परतेने आजपासून दोघं उभयता रामनाम घ्यायला सुरुवात करा. तर तुम्हाला छे ते काय आत्ता, ते वयाच्या 60 नंतर घ्यायचं असतं. नकळत आपल्याला हे अलर्टनेस आपल्याला संत देत असतात, की मी पॉलिसी का काढतो, की एकीकडे माझी काही गॅरंटी नाही ना, उद्या काही घंटी वाजली माझी तर घरच्यांना काही त्रास नको, किमान काही नाही आयुष्यभर काही नाही दिलं तरी गेल्यानंतर द्यावं, म्हणून ती एक सोय अशा पद्धतीने. पण तुला साधना करायला सांगितली की ती आता नाही, ती वयाच्या 60 नंतर करायची, तुला गॅरंटी आहे 60 वर्ष राहशील असं. हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पंख पाखरी तव हे सरे. इतकं माऊलीने सांगितलं की अरे माशी पंख ज्या वेळामध्ये हलवते ना, तेवढ्या निमिषात माणसाला जावं लागतं, तुला कळणार पण नाही. तू काय गॅरंटीने सांगतोस मी 60 वर्षानंतर करीन? परमार्थाला उद्या नसतो, आज असतो, आत्ता. हा अलर्टनेस आहे. आणि तो अलर्टनेस साठी आपल्याला ते सांगत असतात, नाही तर आम्हाला सतत भीती घालण्यासाठी ते सांगितलेलं नाहीये. मरणाचे स्मरण असावे किंवा दिसेल, हा काय नकारात्मकता संतांची नाहीये, की हे काय सारखं आम्हाला सांगताय दिसले तुतके नाचेल, ते काय आता त्याचा आम्ही विचार करत बसायचा का? नकारात्मकता नाहीये ही, अलर्टनेस आहे. कारण आम्ही भलत्या सलत्या गोष्टींचा शोक करत बसतो, ज्याचा करायचा त्याचा करत नाही, ज्याचा नाही करायचा त्याचा करतो. अशोच्च अन्वशोच्चस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासु अन गतासूच नानु शोच्चंती पंडिता, असं भगवद्गीते. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंद पाहे, जया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथाही असेना, असं म्हणतात. भये व्यापिले सर्व, सगळं जग भीतीने ग्रासलेलं आहे असं ते म्हणतात. सगळ्याची भीती आहे, आपल्याला कसली भीती नाहीये? संसाराची भीती, आरोग्याची भीती, संपत्ती मिळेल का ह्याची भीती, चिंता, भीती इन द सेन्स मिळाली तर ती टिकेल का त्याची चिंता, मला ती उपभोगायला मिळेल का, मी एवढं सगळं केलं पण त्याचा उपभोग मलाच नाही मिळाला तर काय करायचं? एक ना अनेक आपण चिंता आणि भीतीने सतत सतत सारं विश्व या ना त्या भीतीने ग्रासलेलं आहे. समर्थ म्हणतात ना, भूतास भूत खाईल कल्पांत काळी. भूतास भूत खाईल म्हणजे कुठलं भूत कुठल्या भूताला खाणार? तर एक पंचमहाभूतांपैकी एक तत्व दुसऱ्या तत्वाला घेऊन, म्हणजे आपल्याला तर भीती आहे, पण जे शरीर ज्या पंचतत्वापासून बनलंय त्याला सुद्धा भीती आहे एकमेकांच्या तत्वापासून. सगळं जाणार आहे कल्पांत काळी, प्रलय काळी सगळं जाणार आहे असं ते म्हणतात. पृथ्वी, आप, तेज आणि वायू ही पंचमहाभूत, त्यातल्या प्रत्येकाला एकमेकांपासून भीती आहे असं समर्थ म्हणतात. प्रत्येकाला एकमेकांपासून भीती आहे. उदाहरणार्थ पृथ्वी म्हणजे भूमी, त्याच्यावर 72% पाणी आहे असं आपण शाळेत शिकलेलो आहोत. ते जीवनावश्यक पण आहे, पाणी हे जीवनावश्यक आहे. संस्कृतमध्ये पाण्याला जीवनच म्हणतात, ते जीवनच आहे. परंतु ते कधी प्रलय करेल सांगता येत नाही. त्यामुळे पाण्यापासून पृथ्वीला भीती आहे, अग्नीपासून पाण्याला भीती आहे, वायूपासून अग्नीला भीती आहे. प्रत्येक पंचतत्व प्रलयकाळी एकमेकाला गिळंकृत करतं, त्यांना एकमेकांबद्दल भीती आहे. तशी आपल्या मनामध्ये सतत एक भीती आहे. कसली भीती? गमावण्याची. आयुष्यात काही ना काहीतरी माझ्याकडनं गमावलं जाणार आहे याची सतत भीती असते. सगळ्यात जास्त भीती असते ती मृत्यूची, एक दिवस जाणार.
व्यावहारिक पातळीवरती काही गोष्टी टिकवण्याची सावधानता माणसं बाळगत असतात, पण मिळवलेला पैसा, मान मर्ताब, ह्या सगळ्या गोष्टी कधीतरी संपतील का ह्याची पण सतत चिंता मनामध्ये असते. ते एकदा एक गमतीदार किस्सा घडला होता. मी एकदा सलून मध्ये गेलो. तिथे एक मुलगा, तरुण होता मुलगा, तो त्या न्हाव्याशी बोलत होता. खूप असा जरा कावरा बावरा होऊन झालेला होता. आणि तो काय बोलत होता त्याच्याशी, तर त्याचं वय तसं लहान होतं, म्हणजे 22-1 वर्षाचं वय असेल, 22-23 वर्षाचं. पण त्याला टक्कल पडलं होतं. तर तो इतका चिंताक्रांत झालेला होता की आता माझं कसं होणार, मला टक्कल पडलं, 22शीत टक्कल पडलं, असं त्याला फार टेन्शन. क्षुल्लक गोष्ट आहे ही, म्हणजे मी माझ्या अनुभवावरनं सांगतो याच्यातलं. आता तुम्ही तुमचं काय बरं आहे, तुमचं सगळं साफ, तुम्हाला तसं नाही सांगत आहे मी. तर ही अगदी सामान्य नैसर्गिक गोष्ट आहे की एखाद्याचे केस गळतात. आता काय काय लोकांना कसलाही अभिमान असतो, ते पण समर्थ पुढे समाचार घेतील त्याचा. तर काय केस गळले तर ठीक आहे, आता त्याच्यावर लोक काय काय उपचार पण करतात, बरंच काय काय करत बसतात. म्हणजे माणूस ईश्वर प्राप्तीसाठी जेवढे प्रयत्न करणार नाही तेवढे गेलेले केस परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो, त्याला पैसे इतकं भयंकर काय काय करत असतो. ठीक आहे, तरुण वयामध्ये वाटू शकतं एकदम असं आपल्याला, मार्केटच आपलं डाऊन होईल, एकदम टक्कल विक्कल पडलं म्हणून त्यांना असं वाटू शकतं. पण सांगायचा मुद्दा असं की इतकी चिंता माणसाला बारीक बारीक गोष्टीपासून सतत काही ना काहीतरी गमावण्याची चिंता आहे, स्वीकृती नाहीये. अरे भगवंतानी दिलंय, निसर्ग आहे, त्यांनी दिलं, त्यांनी नेलं, इतकं त्यात ताण घेण्यासारखं काय आहे त्या गोष्टीचं. ठीक आहे, जेवढे प्रयत्न मला करता येतील टिकवण्यासाठी थोडे मी करीन, बाकी सगळं माझ्या हातामध्ये नाहीये. भाऊसाहेब केतकर, त्यांचा मोठा मुलगा जेव्हा गेला तेव्हा ते इतके शांत बसलेले होते. त्यांना एकाने विचारलं, तुम्ही इतके शांत कसे काय? तेव्हा ते म्हणाले, रामाने मला मुलगा दिला, त्यांनी नेला, तो त्याचा होता. असं म्हणाले. इतकी स्वीकृती अंतःकरणाची, तेवढं विशाल अंतःकरण असलं. बरं, पाठोपाठ दुसरा मुलगा अत्यावस्थ झाला काही काळाने. तेव्हा त्यांच्या पत्नी आणि ते शेजारी बसलेले होते, तेव्हा रामनाम घेत बसले होते, डोक्यावरती हात ठेवून. डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता थोड्या काळाचा सोबती आहे. काय ते आईच्या जीवावर बेतली असेल, पण त्या काळात त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्या रामनाम घेत होत्या. तेव्हा तिथल्या सिस्टरनी विचारलं, तुम्ही इतक्या शांत कशा काय? तेव्हा आई म्हणाल्या की रामाने मला तो दिलेला आहे, त्याला ठेवायचा तर ठेवेल, नाही तर घेऊन जाईल. अंतःकरणाला जेव्हा हे अनुभवाला येतं ना, उपजेल ती तुके नासेल. अनुभव, हा अनुभव म्हणजे कसला येतो, काय नासेल त्याचा अनुभव येत नाही, काय टिकेल त्याचा अनुभव येतो. त्याला चैतन्य तत्व असं म्हणतात. त्याची अनुभूती एकदा आपल्या अंतःकरणाला आली की मग हे भय सगळं निघून जातं. मग बरली भीती कसली टळते, मृत्यूची भीती बाजूला होते. जे गमावण्याची भीती आहे ते देहाशी संबंधित आहे, आणि देह हाच मुळात जाणारा नाशिवंत आहे. हे आपल्याला कळलं की जे जे दृश्य आहे ते सगळं देहाशी संबंधित आहे, जे जे दृश्य आहे. आणि देहच मुळात जाणारा असल्या कारणाने त्याच्याशी संबंधित सगळ्या गोष्टी जाणाऱ्या आहेत. दिसेल ती तुके नासेल असं समर्थ म्हणतात, ते सगळं जाणार आहे. मग त्याचा आस्वाद घेऊ नको का असं ते म्हणत नाहीयेत, अडकू नको त्याच्यामध्ये. संत कधी ना अरसिक नसतात. आता म्हणजे काय, आता उद्यापासून आम्ही सारखा ह्याचा विचार करायचा का की मला ही गोष्ट आवडते, ही पण एक दिवस संपणारी आहे, ती आवडते, ती पण संपणारी आहे, असं काही नकारात्मकता संतांना सांगायची. अरसिकता संत कधी सांगत नाहीत. जे जे आध्यात्मिक असतात ते कधी अरसिक नसतात, लक्षात ठेवा. ते सगळे रसिक असतात, कारण त्यांना प्रत्येक गोष्टींना आस्वाद घेण्याची कला अवगत झालेली असते, कुठलीही गोष्ट असते. म्हणजे दुर्मुख संतांचे चेहरे असे दुर्मुखलेले वगैरे. मूड गेलाय ज्ञानेश्वर महाराजांचा, समर्थांचा आज मूडच गेला. असं कधी आपले मूड खूप वेळा जातात, सारखे जात असतात ते, असं त्यांचा मूड गेलाय वगैरे असं काही नसतं. शांत प्रसन्न असतं, प्रत्येक गोष्टीत एन्जॉय करणारे असतात. येईल तो प्रत्येक प्रसंग त्याला ते उत्सवासारखा साजरा करतात, उत्सवासारखा. संतांची ही खूबी असते. अरसिक नसतात ते, अजिबात अरसिक नाही. आणि ही अरसिकता सांगतच नाहीयेत ते, आपल्याला सांगतायत की तुम्ही त्याच्यात गुंतू नका. गुंतलात तर दुःखाची निर्मिती होते, कारण त्याच्यात गुंतून राहिलं की ते संपण्याची भीती मनाला सारखी लागून जाते, आणि मग तिथे दुःखाला सुरुवात होते. मग आम्हाला टेन्शन प्रत्येक गोष्टीचं. गुंतून राहायचं नाही त्याच्यामध्ये, मोकळं राहायला पाहिजे अंतःकरण. आपण कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये गुंतून राहिलो, काय लक्षात ठेवतो काय नाही, आपल्याला सगळं आठवतं जुन्या जुन्या.
आणि हा सगळा संबंध साधनेशी येतो. कारण पुढे ते म्हणतात ना, रचेल तितुके खचेल. रचेल म्हणजे आपल्याला त्याचा सामान्य अर्थ असं वाटतो की एखादी गोष्ट मी रचली म्हणजे इमारत बांधली एखादी, असं तर ती खचणार आहे, एक ना एक दिवस खचणार आहे. सत्यच आहे, ती खचणारच आहे. पण त्याच्याबद्दल नुसतं ते म्हणत नाहीत. तर इथे रचेल म्हणजे काय, मी अनेक इमले बांधत असतो मनामध्ये, रचत असतो काय काय, ते किती तू रचलेस तरी एक दिवस खचणारे असतात. ते प्रत्येक गोष्ट पुरी होते आयुष्यामध्ये असं नाहीये. मला कितीतरी वाटेल काय काय आयुष्यामध्ये हे करावं ते करावं, सगळं होईल असं सांगता येणार नाही, कारण सगळं तुझ्या हातातच नाहीये. कृती तुझ्या हातामध्ये आहे, पण पूर्णत्वाला जाणं न जाणं तुझ्या हातात नाहीये. महाफलेशु कदाच न, असं सांगितलं. कदाच, कधीच नाही. रिझल्ट अंतिम काय लावायचा हे माझ्या हातात आहे. प्रयत्न करणं तुझ्या हातात आहे. तू प्रयत्न कर, उद्दिष्ट ठेवून प्रयत्न कर, पण तरी अंतिम रिझल्ट काय माझ्या, म्हणजे तुझ्या हातात नाही त्याची चिंता कशाला करायची. ते एकदा ना, माझं ठाण्याला प्रवचन सुरू होतं त्यावेळेला एक आजोबा आले मला भेटायला. आजोबाईंनीच असे साधारण 70च्या आसपास बनले होते. ते आले भेटायला. छान होती व्यक्ती, साधक, चांगली साधना करणारी, रेग्युलर नित्य ध्यान करणारी वगैरे. त्यांचेही गुरु होते, त्यांचं नाव आठवत नाही मला, पण ते पण ध्यान योगाची दीक्षा द्यायचे, छान साधना करायचे, ते रोज प्रवचनाला यायचे. त्यावेळी असे घाबरलेले होते थोडेसे, आणि ते मला म्हणाले प्रवचन झाल्यावरती की थोडंसं जरा बोलायचं आहे तुमच्याशी, बोलू शकतो का. म्हटलं विचारा. एक शंका विचारायची आहे. म्हटलं विचारा, माझी जशी क्षमता असेल ईश्वरी कृपेने मी तुम्हाला प्रयत्न करीन सोडवण्याची, तुम्ही विचारा. ते मला हल्ली मी ध्यानाला बसतो ना, पूर्वी माझं ध्यान फार छान व्हायचं, तास सव्वा तास मला छान शांत पण वाटायला लागलं होतं, मी ध्यान चांगलं होत होतं. हल्ली काय झालं म्हणजे ध्यानाला बसलो की इतकी चलबिचल वाढते, अंतःकरण असं खूप चलबिचल होत आहे. म्हटलं काही अडचण निर्माण झाली आहे का आयुष्यामध्ये, काय आजार आहे का, असं काही वेळेला होतं, घरामध्ये कुणी आजारी असेल काय असेल त्याच्या चिंतेमध्ये मन थोडं चलबिचल होते आपली. म्हटलं त्यामुळे तसं काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. मग म्हटलं तुम्हाला कसलं चलबिचलत आहे, भीती वाटते म्हणाले मला. ध्यानाला डोळे मिटून बसलं रे बसलं की भीती वाटायला लागते. कसली भीती वाटते म्हटलं. तर ते म्हणे तुम्ही हसू नका म्हणे फक्त, पण मी खरं सांगतो तुम्हाला म्हणे, मी डोळे मिटून बसलो ना की मला सारखं असं वाटतं की आता मी ध्यानाला बसलोय आणि भूकंप झाला आणि बिल्डिंग पडली तर काय करायचं, सिलेंडरचा स्फोट झाला तर काय करायचं, कुणी बॉम्बच ठेवला खाली फुटलं, आता काहीतरी चिंता त्यांना अशा काही विचार. पण ते इतकं प्रामाणिकपणे सांगत होते. तर मी म्हटलं नाही, असं तुम्ही काय विचार करताय, ज्याच्यात हा विचार कशाला करायला पाहिजे. ते म्हणाले नाही पण अहो मी करत नाहीये, पण का गुण असतो, पण हल्ली मनामध्ये सारखे विचार, त्यामुळे इतकी भीती वाटते मनामध्ये, काही करू नये असं वाटतं, एक उदासीनता निर्माण होते, असं त्यांनी सांगितलं. मी म्हटलं मी तुम्हाला याचं उत्तर उद्या दिलं तर चालेल का, असं त्या म्हटलं चालेल. मी लगेच स्वामींना फोन लावला होता त्या दिवशी रात्री की स्वामी म्हटलं एक शंका आहे. तर काय शंका आहे मला. म्हटलं असं असं त्या आजोबांनी मला विचारलं, मला काही सुचलंच नाही उत्तर काय द्यायचं त्यांना त्यावेळेला काय. आता म्हटलं हा काय प्रश्न आहे का, डोळे मिटून ध्यानाला बसल्यानंतर बिल्डिंग पडेल का, भूकंप, आता काय ही कुठली चिंता, आणि ते काय तुम्हाला विचारून भूकंप होणार आहे का, व्हायचं तेव्हा होणारच असतो. तर ते म्हणाले नाही असं नाही म्हणे. स्वामी म्हणाले त्यांचा प्रश्न बरोबर आहे, असं ते बरोबर आहे त्यांचा प्रश्न. तर मला एकदम अप्रूप वाटलं, बरोबर आहे प्रश्न असं म्हणाले स्वामी, की त्यांचा बरोबर आहे प्रश्न. काय प्रश्न विचारला त्यांनी तुला सांग बघू. पहिलं वाक्य त्यांनी काय वापरलं. म्हटलं ते असं म्हणाले स्वामी की म्हणे मी डोळे मिटून बसल्यानंतर भूकंप झाला तर बिल्डिंग पडली तर काय करायचं. तर म्हणे उद्या त्यांना भेटलास की त्यांना असं सांग की तुम्हाला जी भीती वाटते आहे ती भीती निरर्थक नाही आहे, ती योग्य आहे. काय योग्य आहे. तर भूकंप झाल्यावरती इमारत पडेल का, तर हा का क्वेश्चनच नाहीये, पडेलच आणि पडणारच आहे, हे सत्य आहे. फक्त त्यांना म्हणून बिल्डिंग कुठली आहे ती नीट तपासून घ्या, कारण की तुम्ही ज्या चुना विट्याच्या भिंतीमध्ये राहतायत ती कधीतरी पडेल न पडेल हा प्रश्नच नाहीये, पण या हाडामासाच्या इमारतीमध्ये आपण राहतो आहोत, ती एक दिवस नक्की पडणार आहे. आणि ती पडायच्या आत आपण ह्या इमारतीत नक्की कुठे राहतो, आपला ऍड्रेस कुठे आहे, जो भगवंतानी सांगितलाय त्या ऍड्रेसवरती तुम्ही जा, म्हणजे ही भीती नष्ट होईल. असं ते ईश्वरस्य सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मामया. इथे आहे मी तुझ्या आतमध्ये, हा आपला ऍड्रेस आहे. चिन्मयानंद स्वामी असं म्हणायचे की भगवान श्रीकृष्णाने स्वतःचा लिखित ऍड्रेस दिलेला आहे, ऍड्रेस प्रूफ, मी कुठे राहतो गीतेत ऍड्रेस प्रूफ दिलेला आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति, प्रत्येकाच्या अंतःकरणात, हृदयाच्या अंतःकरणात प्रतिष्ठित आहे, तिथे मी अधिष्ठित असं तेव्हा त्यांना सांग, म्हणजे त्यांची भीती जाईल. ती भीती सार्थक आहे, त्या भीतीचा वापर करून पटकन साधना पूर्णत्वाला जाईल असं त्यांनी सांगितलं.
जर भीती, हे जे समर्थांनी सांगितले ना, दिसेल तितके नासेल, उपजेल तितके मरेल, हे सांगण्याच्या मागे हेतू घाबरवणं नाहीये, तर आपल्याला योग्य दिशेने नेण्यासारखी आहे की अरे तू ज्याच्यात गुंतलायस ना ते सगळं जाणार आहे, मग जे जाणार आहे त्याच्यात न गुंतता जे शाश्वत टिकणार आहे त्याच्यावरती लक्ष देऊन बस. म्हणजे कशावरती? आत्मतत्वावरती. कधीतरी स्वतःला विचार ना, कधीतरी. जसं तुकाराम महाराज म्हणाले, चाले हे शरीर कुणाचे असत ते असं छातीवरती हात ठेव स्वतःच्या एकदा, आणि छातीच्या हृदयाची धडधड ऐक. फार सुंदर पद्धतीने ठोके पडतात ते, त्याला एक रिदम आहे, नॅचरल रिदम आहे हृदयाच्या ठोक्यानं, ते ठोक्याचे पडत असतात. तर कधी असं विचारलंय का स्वतःला हात लावून की अरे हे ठोके पडतात, हे कोण अव्याहत, हे मशीन कोण चालवतं, कधी स्टार्ट केलं, कुठे याचं स्विच ठेवलंय का? बरं माझ्या इच्छेने तर काही चालत नाही, पण हे अव्याहत चालतंय म्हणून सगळं चालतंय. म्हणजे कोण कोण असं पॉवर आहे, कुठली पॉवर आहे अशी की जी ह्याला चालवते? मी तर नक्की चालवत नाहीये, कारण मी चालवत असतं तर माझ्या इच्छेप्रमाणे हे चाललं असतं, पण तसं तर काहीच होताना दिसत नाही. मग चाले हे शरीर कोणाची असत ते, मग ती सत्ता कोणाची आहे ती ओळखून घे ना. ती ज्याची सत्ता आहे तुला कळलं ना की मग हे चाललं काय, राहिलं काय, फरक पडत. तेवी तदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर, लावी मग शरीर राहो अथवा जाओ, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. एकदा का ते पटून गेलं की मग जीवन आनंदी होतं, कारण मग कशाची भीतीच उरत नाही. तैसे चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणी तया नाही व्यामोह दुःख, असं ज्ञानेश्वर महाराज. तैसे चैतन्य कॉमन आहे आणि त्याच्यावरती शरीरांतरे होता येती जाईल, त्याच्यावर शरीर येतात जातात, चैतन्य तिथे असतं. हे अनुभवाला आलं की मग कुठल्याही गोष्टी गमावण्याची भीती अंतःकरणात राहत नाही, माणूस अतिशय शांत होतो. पंत महाराज बाळेकुंद्रीकर, स्वामींनी त्यांच्या पुस्तकात ती कथा लिहिली होती. पंत महाराज बाळेकुंद्रीकर दत्त संप्रदायाचे खूप मोठे अधिकारी सद्गुरू, त्यांचे जे पंत महाराज बाळेकुंद्रीकर त्यांचे गुरु बालमुकुंद आणि त्यांचे एक शिष्य कलाप्पा, हे मोठे वेदांत ज्ञानी होते. ते नेहमी शांत असायचे, वेदांत ज्ञानी होते आणि ते शांत होते. हा भाग खूप महत्वाचा आहे. ह्याचं कारण वेद पाठ असणारी ती व्यक्ती नव्हती, वेद जाणणारी ती व्यक्ती होती. ते शांत होते, वेदांत ज्ञानी शांत होते, अनुभूती घेतलेली व्यक्ती, ते शांत असायचे. एकदा कोणीतरी त्यांना असं विचारलं, आणि त्यांना आप्पा म्हणायचे की आप्पा तुम्ही एवढे शांत कसे काय असता? म्हणजे काय, त्यांचे चेहरा प्रसन्न आणि शांत असायचा, सगळ्या कृती त्यांच्या अतिशय शांतपणे चाललेल्या असायच्या. तर तुम्ही एवढे शांत कसे काय असता? तर त्याच्यावर आप्पाने असं उत्तर दिलं की म्हणे मी 2 गोष्टी ठरवलेल्या आहेत आयुष्यामध्ये, त्यातली एक म्हणजे जे माझं आहे ते मला कधी सोडून जात नाही. 2 गोष्टी ठरवल्या, त्यातली एक गोष्ट म्हणजे जे माझं आहे ते मला सोडून कधी जात नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे दुसऱ्याचं आहे ते मला नको. माझं जे मला सोडून जात नाही असं म्हटल्यामुळे ते सांभाळत बसण्याचा मला त्रास नाही, आणि दुसऱ्याचं मला नको म्हटल्यावरती ते मिळवण्याची धडपड माझ्याकडे राहत नाही, त्यामुळे मी शांत असतो. असं ते, हे इतकं मार्मिक आहे. असं काय गोष्ट आहे की जी मला सोडून जात नाही? रूप, बळ, परिस्थिती, वय, पैसा, हे सगळं एक दिवस सोडून जाऊ शकतं, जातच. रूप आणि हे तर जातच, शरीर बदलतच असतं. ती एक कथा नाही का की त्या शाळेत शिक्षिका शिकवत असतात आणि त्या मुलांना काळ शिकवत असतात, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, असा. ते फळ्यावरती एक वाक्य लिहितात, ते वाक्य लिहितात मी सुंदर आहे असं वाक्य लिहितात, आणि सगळ्या मुलांना विचारतात की मुलांना या वाक्यातला काळ ओळखा. सगळी मुलं एक स्वराने म्हणतात भूतकाळ असं. पण ते असं शिक्षकांसमोर करायचं नसतं, कारण ते पचनी पडत नाही, कुणाच्याच पचनी पडणार नाही. असं कोणी सांगितलं अरे मी खूप सुंदर आहे, हा भूतकाळ झाला, असं सांगितलं तर ते पचनी नाही पडणार आपल्याला. सत्य हे सगळं सोडून जाणार आहे, हे सगळं देहाबरोबर पण सोडून जातं. मग जात काय नाही, फक्त एकच गोष्ट सोडून जात नाही, ते म्हणजे आत्मस्वरूप. बघा समर्थांनी अख्खा दासबोधामध्ये मृत्यूचा समास लिहिलाय, एकमेव ग्रंथ असा आहे की याच्यावरती मृत्यूचा समास आहे, मृत्यूवरती लिखाण केलेलं आहे. आणि खूप इंटरेस्टिंग आहे ते, तुम्ही वाचा एकदा. दासबोधामध्ये 2 समास खूप इंटरेस्टिंग आहेत, 3 समास, रादर 2 नाही 3. एक मृत्यूचा समास, आणि दुसरा एक मूर्ख लक्षणा आणि पढत मूर्ख लक्षणांचा समास.
त्याच्यात पण त्यांनी क्रायटेरिया केलाय. मूर्खांमध्ये पण समर्थांनी 2 डिग्री दिलेल्या आहेत, सुपर आणि सुपरलेटिव्ह अशा 2 डिग्र्या केल्या त्यांनी, मूर्ख आणि पडत मूर्ख. छान आहेत समास. मृत्यूच्या समासामध्ये त्यांनी एक वर्णन केलेलं आहे की मृत्यू म्हणजे सगळ्याला मृत्यू आहे, अगदी अवतार असले तरी, संत असले तरी, मृत्यू न म्हणे हा संत, मृत्यू न म्हणे हा महंत, असं सगळं सांगत की सगळ्याला मृत्यू आहे, जे जे आलंय या पृथ्वी सगळं जाणं आहे. पण सगळ्यात शेवटची जी ओवी आहे ती फार इंटरेस्टिंग आहे. समर्थ त्या मृत्यूच्या समासामध्ये शेवटी असं लिहितात, असो ऐसे सकळही गेले, असं ते म्हणतात. असो ऐसे सकळही गेले परंतु एकची राहिले. म्हणजे एवढं सगळी लिस्ट दिलेली आहे समासामध्ये की अगदी अवतार सुद्धा आले आणि गेले, त्यांनाही शरीर सोडून जावं लागलं, त्यांनाही शरीरात सगळं इथं राहता आलं नाही, तेही गेले. परंतु असो ऐसे सकळही गेले, सगळे गेले, जाणारे आहेत, परंतु एकची राहिले. पण एक मात्र आहे, जे राहतात त्यांना मृत्यू नाही. असो ऐसे सकळही गेले परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. ज्यांना स्वरूप स्थिती प्राप्त झाली, ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं, त्यांना कळतं की मृत्यू मला नाहीये, तर मी ज्या शरीरामध्ये वास्तव्य करतोय त्या शरीराला आहे आणि तो अटळ आहे. पण आपल्याला ती भीती असते. मी पु ल देशपांडेंची एक कथा वाचली होती, त्याच्या की देहजन्य भीती असते आपल्याला. आपल्याला जी भीती वाटते ना सतत काही ना काहीतरी जाण्याची, गमावण्याची, ती देहजन्य असते. म्हणजे देहबुद्धीजन्य ती भीती असते की देहाशी संबंधित मी असो, त्यामुळे सारखं काहीतरी गमावण्याची सतत चिंता काहीतरी. बरं, आपण ती चिंता आपल्याजवळ बाळगतो असं नाही. आपली एक सिस्टीम असते, आपण आपल्या मनातली भीती दुसऱ्याच्या मनामध्ये प्रस्थापित करत असतो. संत ते कधी करत नाही, आपण ते करत असतो. काळजी घ्या असं लोक भेटायला जातात एखाद्या आजारी माणसाला, काळजी घ्या, इतकं लाईटली घेऊ नका, आमचे नातेवाईक असेच गेले. अरे असेच गेले म्हणजे तू काय तसं सांगून करायला गेलास की भीती ट्रान्सफर करतो आम्ही, आपल्या मनातली भीती त्याच्या मनामध्ये. ते एक कथा मी अशी वाचली होती की एक मनुष्य होता, त्याचं पोटाचं ऑपरेशन होतं आणि तो इतका घाबरला होता, कारण त्याचं पहिलंच ऑपरेशन होतं, त्याचं काही कधी ऑपरेशन झालेलंच नव्हतं, साधे टाके पण नव्हते पडले, त्याचं ते मोठं मेजर ऑपरेशन पोटाचं. तो घाबरला. त्यामुळे प्रत्येक वेळेला काय व्हायचं, त्याला ओटी मध्ये न्यायची वेळ आली की त्याचं बीपीच वर खाली व्हायचं, त्यामुळे ऑपरेशन करता यायचं नाही. पुन्हा आपला तो वॉर्डमध्ये, मग ते बीपी कंट्रोल करा. तर शेवटी त्या डॉक्टरांना बोलवलं की अहो ते त्यांचं बीपी नॉर्मलच येत नाही, त्यांना नुसतं न्यायचं नाव काढलं उद्या तुमचं ऑपरेशन आहे की त्यांचं बीपी वर खाली होतं, तर कसं काय ऑपरेशन करत त्याचं आता. तर डॉक्टरांना मी बघतो त्याच्याकडे सगळं. म्हणजे डॉक्टर त्या पेशंटला भेटायला गेले, काय तुम्हाला कसली चिंता आहे, घाबरू नका म्हणे, काही काळजी करण्याचं काही नाही, साधं आहे ऑपरेशन तुमचं पोटाचं, होईल सगळं चांगलं. तर ते म्हणाले अहो नाही काय माहितीये का, मला तशी चिंता नाही, पण काय मला आतापर्यंत साधा कधी ताप पण जास्त दिवस आलेला नाही आणि एकदम माझं पोटाचं ऑपरेशन, तुम्हाला मला भीती वाटते ना, ते कापणार बिपणार तुम्ही सगळं वगैरे, पहिलीच वेळ आहे माझी ऑपरेशनची. तर डॉक्टर म्हणाले अरे काय काळजी करू नका, माझी पण पहिलीच वेळ आहे ऑपरेशनची. भीती इकडनं तिकडे. पु ल देशपांडे सांगायचे कथा. पुलंनी एकदा त्यांचा स्वतःचा अनुभव याच्यावरती सांगितला होता, फार सुंदर होता, की ते पु ल देशपांडे स्वतः विमानाने एकदा प्रवास करत होते, विमानाने प्रवास करत होते आणि त्यांच्या शेजारी एक मनुष्य बसला होता, अत्यंत अस्वस्थ, सारखी चुळबुळ, हाताची बोटं अशी कर, अस्वस्थ झाला होता, भयंकर अस्वस्थ. काय होतं त्याला कळत नाही. तर पुलं शेजारी बसले होते त्याच्यानंतर त्यांना असं एवढा का अस्वस्थ विमानामध्ये झालाय. तर ते मला काय झालं, तुम्ही एवढे बेचैन का आहात. तर तो मला एक प्रश्न विचारू का तुम्हाला. पुलं मला विचार बाबा. तर तुम्हाला काय हो, ह्या विमानामध्ये पायलट किती असतात. तर ते 2 असतात पायलट, एक कॅप्टन आणि एक फर्स्ट ऑफिसर, असे 2 पायलट असतात. आता हा मनुष्य त्यांना विचारतो पुलंना की समजा एका पायलटला हार्ट अटॅक आला तर विमान चालवताना आणि तो जागेवरच मेला तर काय करायचं. आता हा काय प्रश्न आहे विमानात बसल्यावर तो सुद्धा. तर पुलं म्हणाले की अरे भाऊ, त्याच्यासाठी तर दुसरा पायलट दिलेला असतो ना, म्हणजे फर्स्ट ऑफिसर आणि कॅप्टन का असतात की एकाला काही अडचण आली तर दुसरा असतो त्याच्यामध्ये, म्हणजे अशी सोय होऊ शकते की दुसरा पायलट ते विमान ऑपरेट करेल. हा म्हणतो म्हणे पण समजा दोघांना एकदम अटॅक आला, दोघेही गेले तर काय करायचं. आता पुलं म्हणाले की मी त्याच्या विचारात पडलो की खरी गोष्ट आहे, एखाद्या पायलट वेळ काय सांगून येत नाही कोणाची. म्हणजे आता एखाद्या पायलटला अटॅक आला आणि तो गेला आणि त्याच्या पाठोपाठ त्याचा अटॅक बघून हा पण गेला, तो आपलं काय होणार. म्हणून पुलं म्हणाले मी चिंता विचार करतो की काय होईल. म्हणून मी त्या माणसाची चर्चा करायला लागलो, तो हा घोरत झोपलेला होता म्हणाले.
म्हणजे हा मला प्रश्न विचारून माझ्या डोक्याला भुणभुण लावून हा स्वतः ढाराडून झोपलेला, मी चिंतेत भये व्यापिले सर्व ब्रह्मांड, याच फुलं सांगायचे. चिंता आम्ही एकमेकांना प्रस्थापित करत बसलेलो असतो. असले उद्योग नाही करायचे. वेळ सत्कारणी लावा, त्याच्यासाठी ते सांगितले दिसेल ती तुके नासेल. की तू स्वतः मनुष्य काय ते का, असं एका ठिकाणी मी वाचलं होतं की मनुष्य अंतरंगातली भीती एकमेकांकडे संक्रमित करत बसतो. व्यवहारामध्ये आपण सावधानता या नावाखाली जे काय करत असतो ना, ते आपल्या स्वतःच्या मनातील भय दुसऱ्याकडे देत असतो, असं ते वाक्य होतं. सारखं काहीतरी भीती आपण आपल्याकडची दुसऱ्याला द्यायची. संसार म्हणजे स्वयेचं स्वार, नाही मरणाचं उधार, मापी लागेले शरीर घडीने घडी, सरता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश, भरताना भरता निमिष जाणे लागे. इतक्या सहजतेने त्यांनी आपल्याला ते स्वीकारायला सांगतात. संत जे आपल्याला सांगतात त्याच्या मागे त्यांची स्वीकृती असते की तू स्वीकार, भय बाळगू नकोस, नुसतं त्याची चिंता, सारखी चिंता करत बट वेळ सत्कारणी लाव, अलर्टनेस आहे. आम्ही किती किती काय काय गोष्टीमध्ये गुंतलेलो असतो. अरे सगळं जाणार आहे ना, रचेल तितुके खचेल रूप मायाचे, मायेचं स्वरूपच तसं आहे. रामायणामध्ये इतका सुंदर प्रसंग आहे याच्यावरती की प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण वनवासामध्ये जेव्हा होते त्यावेळेला पायी प्रवास करत होते. तर प्रवास करता करता असं राम एकदम पुढनं चालत होते, मध्ये सीता माता चालत होते आणि मागे लक्ष्मण भैया चालत होते. त्यांच्या संरक्षणाची त्यांनी जबाबदारी घेतलेली होती, त्यामुळे त्या दोघांच्या मागणं ते कायम चालायचे. आता काय होत होतं की चालता चालता कधीतरी असं व्हायचं की खड्डा यायचा, वर खाली व्हायचं, तर राम पुढे चालतायत, मध्ये सीता आहे, तर काही वेळेला असं व्हायचं की लक्ष्मणांना राम नीट दिसायचे नाहीत कारण मधनं सीता चालत असायची. असं तर एकदा रामांच्या लक्षात आलं की लक्ष्मण कधी चालता चालता सारखा अशी मान वर करून बघतोय, असं इकडनं बघतोय. तर राम म्हणाले अरे काय करतोयस, काय काय झालं काय तुझं. तर ते म्हणाले दादा, म्हणजे प्रभू असं म्हणाले की तुमचं नीट दर्शन होत नाहीये. त्याच्यावरती पटकन राम सीतेकडे बघून म्हणाले अरे मध्ये माया आहे, मायेला बाजूला केल्याशिवाय प्रभूंचं दर्शन होत नाही. पण ती माया अशी बाजूला पण होत नाही, तिला बाजूला करावी लागते थोड्या वेळासाठी. ती थोड्या वेळासाठी बाजूला करणं म्हणजे साधना करणे. थोड्या वेळ तर बाजूला कर, सतत त्याच्यामध्ये राहिलेला असतो. येची जन्मे येण्याची काळे, असं समर्थ म्हणतात. येची जन्मे येण्याची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पावी जे निश्चळे स्वरूपाकारे. असं ऐकलं की आपल्याला समाधान वाटतं की समर्थाने आश्वासन दिलंय येची जन्मे येण्याची काळे. बरोबर आहे, पण ते असं नाही म्हणाले की येची जन्मे येण्याची काळे, मोक्ष पावी जे निश्चळे स्वरूपाकारे, असं नाही म्हणाले. मध्ये कंडिशन टाकले, संसारी होई जे निराळे, कंडिशनल तो. आणि संसार सोडून दे असं नाही सांगितलं, संसारी होई जे निराळे, म्हणजे संसारातच राहून ज्याचं अंतःकरण संसारापासून थोड्या वेळ तरी निराळं होतं, त्याला ह्या जन्मात मोक्ष प्राप्त होण्याची शक्यता आहे. याची जन्म. मग संसारात राहून संसारात निराळं होणं म्हणजे काय, आसक्तीतनं अनासक्तीकडे जाणं, त्याच्यात गुंतून न राहणं. म्हणजे संसार कसा तरी करा अजिबात नाही, नेटका करायला सांगितलेलं आहे. आयडियल केला पाहिजे. काय काय लोक असे कसे तरी जगत असतात, काहीतरी करत असतात. छान राहता आलं पाहिजे. आपण आपल्या संतांना बघितलेलं आहे, माधवनाथांना बघितलेलं आहे, माधवाना स्वामींना बघितलेलं आहे. कसं आयडियल स्वामींना बघून कसं असं वाटतं का स्वामी अरसिकेत वगैरे, असं काही नसतं. छान असतं, सगळे संत छान असतात, पण कशात गुंतलेले नसतात, कशातच नाही. स्वामी विवेकानंद असं म्हणायचे त्यांची सगळ्यात आवडती गोष्ट पदार्थ विवेकानंदांचा खिचडी मुगाच्या डाळीची, खूप आवडायची त्यांना खायला. तर एकदा खिचडी खाऊन उठले आणि हात धुवायला गेले, आणि हात धुवायला गेल्यानंतर तेव्हा त्यांच्या बरोबर त्यांच्या मानसकन्या भगिनी निवेदिता होत्या. तर त्यांनी असं विचारलं की स्वामीजी कशी झाली ती खिचडी, असं त्यांनी विचारलं. असं विचारल्यावरती अशी हातात चूळ भरायला पाणी घेतलं होतं, ते असं तसंच ठेवलं आणि त्यांच्याकडे बघून म्हणालं कसली खिचडी, असं म्हणाले. कसली खिचडी, अहो म्हणे आता खिचडी खाल्लीत ना. हो का. ते म्हणाले की माणसाने इतकं संसारातून बाजूला असावं की ताटावरनं उठल्यानंतर चूळ भरेपर्यंत मी काय खाल्लेलं आहे ते सुद्धा माझ्या मनात येता कामा नाही, इतकं विरक्त असं. पण ग्रहण करताना आस्वाद घेऊन करायचे. कसं तरी आपलं खातायत, तोंड पाडलेलं आहे, काहीतरी खायचं असं नाही, त्याचा आस्वाद घेऊन खायचे ते. पण ते तेवढ्यावरती त्यातनं लगेच बाजूला व्हायचं.
कारण का, त्यांना माहिती आहे की ह्याच्यात गुंतलो तर ह्याच्यामध्ये अडकून राहिलं आणि हे सगळं जाणार आहे. जे जे दृश्य आहे दिसेल तितके नसेल, अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये असं सगळं जाणार असतं. संसारात राहूच ना, आपल्याला काय काय गोष्टी कुठच्या आठवत असतात, त्या कुठेही आठवतात आणि त्या कधी आठवतात, नेमकं डोळे मिटून ध्यानाला बसलं की सगळं आठवलं. काही आठवतं आपल्याला. त्या महाराजांकडे एक बाई नाही का गेल्या, त्या काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन आल्या आणि महाराजांकडे आल्या की महाराज प्रसाद द्यायला आल्या काशी विश्वेश्वराच्या, की महाराज काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन आले काशीला जाऊन, तर प्रसाद द्यायला आले. तर महाराजांनी प्रसाद घेतला. अरे कसं वाटलं काशी विश्वेश्वराचं दर्शन, कसं झालं असं विचारलं. तर त्या म्हणाल्या खूप छान झालं दर्शन, तुमच्या कृपेने छान दर्शन झालं. कसं वाटलं तिथे जाऊन, असं महाराज म्हणाले. काय नाही छानच वाटलं, पण काय सगळीकडे इतकी घाण आहे ना. महाराज पटकन म्हणाले, बघा कसं मन आहे अंतःकरणाचं, काशी विश्वेश्वराला जाऊन आल्यानंतर वास्तविक अंतःकरणामध्ये काशी विश्वेश्वर घेऊन यायला पाहिजे, पण ह्या तिथे जाऊन घाण घेऊन आले. काय ठेवायचं काय नाही ठेवायचं अंतःकरणामध्ये हे आपल्याला संत सांगतात. कारण की एक लक्षात घ्या, हे जे सांगतायत ना, दिसेल तितके नासेल, उपजेल तितके मरेल, रचेल तितके खचेल रूप मायाचे, हे फक्त मृत्यूशी संबंधित नाहीये, ह्या सगळ्या गोष्टींची संबंधित आहे जे माझ्या विचारांशी संलग्न असतं. ध्यानाला बसल्यानंतर हे जे जे सगळं, गंमत अशी आहे की जे शाश्वत आहे त्याचा विचार अंतःकरणात टिकत नाही, जे अशाश्वत आहे त्याचे सगळे विचार अंतःकरणात येऊन गर्दी करतात. ही काही आवश्यकता नसते त्यावेळेला, प्रयत्नांनी हे करावं लागतं. लोकांना काय काय आठवत बसतं उगाच ध्यानामध्ये. स्वामींनी एक गोष्ट सांगितली होती की एकदा एक बाई त्यांना भेटल्या आणि म्हणाल्या की स्वामी आज इतकं ध्यान छान लागलं, नेहमीपेक्षा खूपच छान ध्यान लागलं. स्वामींनी कौतुकाने विचारलं की चांगली गोष्ट आहे की तुमचं तुम्हाला कळलं ध्यान छान लागलंय, काय अनुभव आला, म्हणजे कसं वाटलं. तर मला काय माहितीये का, आज ध्यानाला बसले, कालपासून मी विचार करते, डोक्याला इतका भुणभुण लागली होती की उद्या एका लग्नाला जायचं आणि तिथे आहेर काय द्यायचा मला सुचतच नव्हतं. आज ध्यानाला बसले आणि पटकन कळलं काय आहेर द्यायचं ते, काय ध्यान लागलंय छान. तर स्वामी म्हणायचे की काय द्या, तुम्ही तर अख्या ध्यानवर विचारतच करत होतात की उद्या आहेर काय द्यायचं. आता ठीक आहे, एखाद्याला सिंगल पॉइंट अटेन्शन प्राप्त झाल्या कारणाने त्या विचारावरती लक्ष केंद्रित त्याचं पटकन उमगून गेलं असेल, पण हे काय उपासनेचं उद्दिष्ट नाहीये की उद्या काय आहेर द्यायचं. अशा हे गमतीने सांगितलं, पण याच्यापेक्षा कितीतरी विचित्र विचार आपल्या अंतःकरणात आम्ही धरून ठेवले असतात. कारण की स्मृती असते आपल्याला. व्यवहारामध्ये स्मृती ही देणगी आहे, पण साधनेमध्ये स्मृती ही कधी कधी अडथळा ठरते. म्हणून ते सांगितलं की तू पहिले सोडून द्यायला शिक. पहिले हे लक्षात घे की जे जे दृश्य दिसते ते सगळं जाणार आहे, त्यामुळे त्याच्यावरती अंतःकरण ठेवू नको. डोळे मिटल्यानंतर नाही तर सगळं ते मनामध्ये येतं. कोण मला काय बोललं, यांनी मला लग्नाला बोलवलंच नाही, शेजारी आले पत्रिका द्यायला पण माझ्याकडे आले नाही, मला फोनवरती बोलवणं गेलं, असं काय काय लोक, मी बघून घेईन माझ्या वेळेला. ध्यानात सगळं लोक सांगतात की उपासनेला बसलो की इतके वाईट वाईट विचार येतात. उपासनेला बसल्यावर रामाशिवाय विचार कशाला येतो, वाईट वाईट विचार येत नाहीत, ते स्मृतीतनं निर्माण होतात. शिर्डीचे साईबाबा होते ना, त्यांचा अंतरंग अधिकारी शिष्य म्हणजे तात्या कोते पाटील. त्यांची जी काय ती साईबाबांच्या भोवती जी काही सगळी मंडळी होती ती सगळी ताकदीची मंडळी होती. माधवराव देशपांडे, दीक्षित, बुटी, चांदोरकर, हे सगळी ज्ञानी व्यक्ती सगळी आणि मोठ्या मोठ्या समाज प्रतिष्ठित व्यक्ती होत्या. तर काही लोक साधी पण होते, माळसापती, तात्या कोते पाटील, ही सगळी साधी मंडळी. तात्या अगदी मनाने मऊ मनुष्य, पण त्याला दुर्दैवाने क्षयरोग झाला त्या काळात. आणि क्षयरोग म्हणजे जीव घेणारा रोग होता, फार त्याच्यावरती औषध उपचार नव्हते, पण त्याला तो रोग झाला आणि तो अगदी अंथरुणाला खेळला. सतत रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या त्याला, म्हणजे थुंकीतनं रक्त जायला लागलं, अगदी शरीर क्षीण व्हायला लागलं की खंगत चालला होता. आणि डॉक्टरांनी, त्यावेळेच्या वैद्यांनी सांगितलं होतं की काही असं खंगत जाईल आता, कारण क्षयरोग पूर्ण बळावला आहे शरीरामध्ये. तर त्याला सारखं वाईट वाटायचं की मला मृत्यूची भीती होती का. तात्याला तर मृत्यूची भीती वाटत नव्हती. त्याला जेव्हा बायचा लक्ष्मीबाईंनी विचारलं की तुला भीती वाटते का मृत्यूची, तर तुम्हाला मला मृत्यूची भीती नाही वाटत आहे, कधी ना कधी जायचंच आहे. मला चिंता ह्या गोष्टीची लागली की हा आजार मला जर लवकर खाईल तर मी बाबांच्या सेवेतनं मुक्त होणार, म्हणजे मुकेन, मला सेवा नाही करता येणार त्यांची, कारण मी लवकर जाईल, त्याची मला चिंता आहे असं तुम्हाला. तर एक दिवस रात्री सला स्वप्नात दृष्टांत झाला आणि बाबा आले आणि बाबा त्याला असं म्हणाले, स्वप्नात त्याला असं दिसलं की तू काळजी करू नकोस, तुला काही मी जाऊ देणार नाही, मी आहे ना बसलेलो, असं त्याला दिसलं. आणि खरोखर 5-6 दिवसानंतर त्याच्या आजारामध्ये उतार पडायला लागला आणि हळूहळू औषधोपचाराने तो एकदम ठणठणीत बरा झाला. त्याला इतका आनंद झाला आणि जेव्हा तो चाला बिलायला लागला तेव्हा तो पहिले द्वारकामाईमध्ये गेला. बाबांना आनंदाने सांगायला
की तुमच्या कृपेमुळे मी वाचलो. एक भाव असतो आपला, सद्गुरूमुळे मला बरं वाटलं, सद्गुरूमुळे मी वाचलो. तो आनंदाने सांगायला गेला आतमध्ये, तर त्याला कळलं द्वारकामाईमध्ये बाबा बसलेत आणि त्यांना खोकल्याची उबळ आली आणि जोरदार बाबांना खोकल्याची उबळ आली आणि त्यांनी तेव्हा त्यांचा पंचा बाजूला केला. त्याच्यावरती त्याला रक्त दिसलं. त्याला असं वाटलं की बहुतेक माझा आजार बाबांनी घेतला, अशी त्याची भावना तयार झाली. आणि तो काही बोलला आठवड्यात. बाबांनी त्याच्याकडे असं बघितलं आणि म्हणाले, तात्या जे पाहिलंस, जे ऐकलंस ते विसरून जा बरं का. तो हो म्हणाला प्रामाणिक, विसरून. पण त्याला ते काही विसरता आला. त्याला सारखं असं वाटतं की आपल्या गुरूंनी आपला आजार स्वतःवरती घेतला, मला मोकळं केलं, पण ह्या आजारात आता ह्यांना त्रास देणार. आणि ते त्याला कुठेतरी व्यक्त करायचं होतं की आपले गुरु किती मोठे आहेत, किती आपल्या भक्तांसाठी शिष्यांसाठी करतात आणि हे मला सांगू देत नाहीये त्यांचं इतकं मोठेपण. तर बाबा मला जे पाहिलंस, जे ऐकलंस ते विसरून जा. तो इतका बेचैन झाला त्या गोष्टीने. त्याला कुठेतरी ते सांगायचं होतं. न राहून एकदा बाबांसमोर आला आणि असं परवानगी मागायला आला की तुम्ही परवानगी द्या, मला हे नाही मनात ठेवता येते, कुणाशी तरी मला व्यक्त होऊ द्या, मला तुमची काळजी वाटते. तर असं म्हटल्यावरती तो काही बोलणार. पुन्हा बाबा त्याला म्हणाले, नाही 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 तात्या, जे पाहिलं, जे बोलला, जे ऐकलंस ते विसरून जा. त्याच्यावरती तात्या कोते पाटील बाबांना असं म्हणतो, बाबा लक्षात ठेवणं फार सोपं आहे, विसरून जाणं फार कठीण आहे. असं आपली अडचण तिथेच आहे, आपल्याला विसरता येत नाही. आपल्याला जे विसरायला सांगितलंय ते आम्ही लक्षात ठेवतो आणि जे लक्षात ठेवायचं त्याच्याकडे आमचं लक्ष नसतं. विसरता आलं पाहिजे. आयुष्यामध्ये अनेक गोष्टींना घडतात, लोक आपल्याला भेटतात, वेगवेगळ्या गोष्टी, त्या सगळ्या आम्ही घेऊन असं सगळं स्वतःला लावून ठेवतो आणि मग ते सगळं साधनेमध्ये घेऊन बसतो. माझ्याच बाबतीमध्ये का, मलाच का, मीच का सापडलो, असं काहीतरी ते ध्यानामध्ये. अरे बाबा काही नाही रे, सगळं जग त्याच्या चाललेलं असतं. या जगात कोणी सुखी असतो अशातला भाग नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी विवंचना, व्याप असतातच. स्वरूप वेगवेगळे असू शकतात त्याचे. शांत राहा. संत कसे शांत राहतात, कसे शांत राहतात, का शांत राहतात? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ते देह झोळ ऐसे मानुनी, ठेले आपण पे आपण होऊनी, जैसा मठ गगना भरुनी गगनची असे. ते देह झोळ ऐसे मानुनी, की देह ही एक झोळ आहे असं ते मानत नाही. ते अनुभवाला आलेलं असतं त्यांना की देह म्हणजे झोळ आहे. ठेले आपण पे आपण होऊनी, तत्वाशी संबंधित होऊन राहतात. त्यामुळे देह ही झोळ आहे असं त्यांना वाटतं की एक ना एक दिवस ती जाणारी आहे, जाऊ दे का, कधी का जाईना, त्याचा तो विचार करत नाहीत. माझा संबंध माझ्या आत्मस्वरूपाशी आणि ते नित्य असणार आहे याची त्यांना अनुभूती आलेली आहे. एकदा का ती अनुभूती आली की मी त्याच मर्त्य संसारामध्ये राहून सुद्धा आनंदी राहू शकतो. मग मला भीती राहत नाही कसली, मग चिंता नाही. कारण जे होणार आहे ते देहाचे संबंधित होणार आहे. जे का होईना का होईल तेव्हा बघू. आत्तापासून त्याचा विचार कशाला करायचा. काळजी जरूर घेईन मी. समर्थाने असं जरी सांगितलेलं असलं तरी अनेक ठिकाणी त्यांनी शरीराची काळजी घ्यायला पण सांगितलेली आहे. कारण हा देह असेपर्यंत हा सगळा कौतुक सोहळा आहे. एकदा का बरं, हे अग्रीमेंट टेम्पररी आहे, परमनंट राहता येत नाही. ते मगाशी सांगितल्याप्रमाणे नेमकं असं आहे की त्याचं अग्रीमेंट डेट संपतं कधी, एक्सपायरी डेट आपल्याला सांगितलेली नाही, पण संपणार नक्की, परमनंट नाहीच. पण ते दिसेल तितुके, नासेल उपजेल तितुके, मरेल, असं ते म्हणता याचं कारण की तू फार त्याच्यावरती गुंतून राहू नये. एक वर्षापूर्वी मी गोंदवल्याला गेलो होतो. काय त्या दिवशी तिथे आमटी झाली होती. आपल्याला महाराज आठवले की एक वर्षापूर्वीची आमटी आठवते. म्हणजे गमतीने मी तुम्हाला सांगतोय, त्याचे स्वामी म्हणते की आपल्याला आपल्या डोळे गोंदवल्याला गेलं काय, नाही तर पावसला गेलं काय, आपल्या मनामध्ये सोहम बोध नाही तर आम्ही आमट्या घेऊन येतो असं ते म्हणायचे तिथनं. म्हणजे ते असं खोटी करू नये सांगायचे की म्हणजे आपण काय करतो, आपण ह्याला म्हणतात गुंतणं. त्या गोष्टीमध्ये आम्ही गुंतून राहतो, वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये गुंतलेलो असतो. आपल्याला काय 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 जुनं जुनं लोकांना आठवत असतं. भूतास भूत खाईल कल्पांत गाळी, वाढेल तितुके मोडेल, येईल तितुके जाईल. जो येणार आहे तो जाणार आहे. जे जे माझ्यापर्यंत आज आले ते एक दिवस माझ्यापासून जाणार आहे. येईल तितके जाईल. भूतांचं भूत खाईल कल्पांत गाळी. त्यांना म्हणतात अरे तूच काय, ही सृष्टी सुद्धा कल्पांत गाळी बदलू शकते, ती सुद्धा एकमेकांना खाऊ शकते. ज्यांनी ही सृष्टी निर्माण केलेली आहे, ही सगळी सृष्टी सुद्धा जर पूर्ण परिवर्तनीय आहे, तर तू त्या सृष्टीचा एक बारीक अंश आहेस, तू परिवर्तनीय आहेस का? तर ते परिवर्तन स्वीकार. आणि जे अपरिवर्तनीय आहे त्याच्यावरती लक्ष दे. देह हा परिवर्तनीय आहे आणि चैतन्य हे अपरिवर्तनीय आहे. तर जे अपरिवर्तनीय आहे त्याच्यावरती लक्ष ठेवून राहा, म्हणजे साधना कर असं त्यांना.
आणि तो जास्तीत जास्त वेळ त्याला दे. सतत त्या संसाराच्या विचारामध्ये गुंतू नको. जेवढा संसार आवश्यक आहे तेवढा जरूर कर, पण त्यातनं थोडा बाजूला हो. म्हणून त्यांनी संसारी होई जे निराळे असं म्हटलेलं आहे, की संसारातच राहून सांसारिक विचारांपासून जो थोड्या वेळ निराळा होतो, सांसारिक विचारांपासून थोड्या वेळ निराळं होणं म्हणजे दिवसामधला एक वेळ साधनेसाठी राखून ठेवून तेवढ्या वेळामध्ये जास्तीत जास्त मी संसाराच्या विचारांपासून बाजूला कसा राहील याचा अभ्यास करणं. एकदम नाहीच होत ते, कारण संसार कुठे लांब असा ठेवता येत नाही. डोळे मिटले काय उडे ठेवले काय, तो आपल्या आतमध्येच असतो. पण थोड्या वेळ विचारांत ते बाजूला करता आलं पाहिजे. लोक आपल्या साधनेचा पण संसार करून टाकतात. महाराजांना एकाने, बाबा बेलसरांना एकाने विचारलं होतं की विषयांपासून अंतःकरण दूर कसं ठेवायचं आणि रामनामामध्ये कसं लावायचं. बाबा मला सोपं आहे. काय सोपं आहे ते माले, विषय रामनाम घ्यायला छळतात की नाही, जे विषय हे रामनाम घेण्यापासून आपल्याला दूर करतात. आपण रामनामाचाच विषय करून टाकायचा असते. ते आपल्या चित्ताचा विषय काय तर रामनाम, आम्हाला दुसरे सांसारिक विचार नाही. काय झालं की नामावरती येता आलं पाहिजे. ते महाराजांना एकाने विचारलं की हे कसं साधायचं, हे समजत नाही, संसारी होई जे निराळे वगैरे. तर महाराजांची नाही खूबी होती गोंदवलेकर महाराजांची, की ते ना खूप सखोल तत्वज्ञान अगदी सोपं करून सांगायचे आणि साध्या साध्या दृष्टांतात. महाराज असं म्हणाले की दुसऱ्याच्या मुलाला कडेवर घेताना जो भाव असतो तो प्रपंच करताना, आणि स्वतःच्या मुलाला कडेवर घेताना जो भाव असतो तो परमार्थ करताना. म्हणजे आपलं अंतःकरण त्यात रमत नाही अजिबात, थोडस बाजूला करतायत. त्या पद्धतीने दिसुले तितके नासेल, उपजेल तितके मरेल, रचेल तितके खचेल, रूप मायेचे वाढेल तितके मोडेल, येईल तितके जाईल, भूतांचं भूत खाईल कल्पांत काळी. असं ते करायला पाहिजे ना. म्हणजे आपण जर का मला ह्याचा आनंद लुटायचा असेल या जीवनामध्ये, की इतके दिवस आपण देव देव सगळं ऐकत आलेलो, पण मला त्याला बघायचं आहे, अशी इच्छा निर्माण व्हायला पाहिजे. मला बघायचं त्याला. मला एकाने प्रश्न विचारला होता की दादा तुमच्या गुरुंनी तुम्हाला अशी कुठली साधना शिकवली का की जी साधना केल्यानंतर आपल्याला भूत दिसतील. अरे बापरे, म्हटलं भूत दिसतील. मी म्हटलं पण भूत बघायची तरी कशाला, त्याच्यात काय बघणार काय, भूत कशाला बघायची, काही विचार असतात. मला तेव्हा कळलं की जे समर्थ सांगतात ते आपल्याला कळत नाही, की आपण अशा भलत्या सलत्या गोष्टींच्या विचारामध्ये असतो. आपल्याला अशी इच्छा झाली पाहिजे की ज्या रामाचं मी नाव घेतो त्या रामाला मला बघता येईल का, तो कसा असेल. संतांनी त्याचं इतकं वर्णन सगळं करून ठेवलंय, पण तो कसा असेल. कृष्णाला बघता येईल का, भगवान शिवांचं आम्हाला दर्शन होईल का, असे विचार मनात, ती ओढ तिथे असली पाहिजे. ह्याला विचार परिवर्तन असं म्हणतात. हे आपसूक नाही होणार, हे आपल्याला करायला लागेल. जर जीवनामध्ये आनंदी राहायचं असेल तर आपल्याला हे आपण काहीतरी उगाच विचार करत बसलेलो. स्वामी असं म्हणते चिंता करीतो विश्वाची, असं समर्थांनी एकदा म्हटलेलं आहे. तुला ते रिपीट करण्याचं काही कारण नाहीये. तू काही रिपीट करू नकोस, तू तुझी चिंता कर फक्त. विश्वाची चिंता वगैरे काही करायला जाऊ नको. फक्त तुझ्यापुरतं मर्यादित आहे ते बघ. ते महाराजांना एकाने सांगितलं, एक जण होते, प्रोफेसर होते, रिटायर झाले, खूप अभ्यासी होते, आणि महाराजांकडे गेले आणि म्हणाले की महाराज सगळं आता मिळालं, सगळ्यातनं मी मुक्त झालेलो आहे, आता समाजामधलं दुःख दूर करण्याची इच्छा आहे. इतकं दुःख मी समाजामध्ये बघितलेलं आहे, तर समाजातलं दुःख दूर करण्याची मला इच्छा आहे, पण काय करावं सुचत नाही, कुठून सुरुवात करावी. महाराज मला अगदी सोपं आहे, मी सांगतो तेवढं करा. काय म्हणाले, आपल्या स्वतःची दुःखाची भर त्यात घालू नका, एवढंच फक्त. तेवढं जमलं तरी खूप पुरेसं आहे. पहिले तुम्हाला तुमचं दुःख नीट कळलंय का, तुम्ही स्वतः आनंदी आहात का, दुसऱ्याची दुःख दूर करा. लोकांना ना काय काय आपण किती अडकलेलो असतो सांगतो, आणि मग त्याचं दुःख कसं निर्माण होतं. एकदा माझं प्रवचन सुरू होतं आणि प्रवचन संपलं आणि एक वयस्क व्यक्ती समोर आली आणि अशा हातात काठी होती त्यांच्या, पण एकदम ताट उभे आणि आले. मला म्हणाले एक प्रश्न विचारू का, असं त्यांनी मला म्हटलं विचारा. माझं वय किती, अरे बापरे, असं स्वतःच माझं वय किती ओळखा. आता असं कसं पण एखाद्याचं वय ओळखणार, किती वय ओळखावर आहे काय. तर आता मी साधारण त्यांच्याकडे असं नजर टाकली, काठी बिटी घेऊन आले, परत दात बीत पडलेले नाही, डोळ्याला चष्मा नाही, आम्हाला 40शीत वरतं छप्पर उडलेलं, त्यांची इथपर्यंत केस. मी म्हटलं आता ह्यांचं वय कसं ओळखणार. तर मी म्हटलं की आता अंदाज मी आपलं काहीतरी बोलायचं, काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे त्यांना. म्हणून मी त्यांना म्हटलं तुमचं वय काय 70-75 असेल, 90 असं लगेच रिप्लाय त्यांचा. मी नुसतं म्हणायची गोटी 70-90 असं ते म्हणाले. आता ह्याच्यावर मी काय रिप्लाय देणार. मी म्हटलं ठीक आहे, तर 90 तर 90 म्हणजे असेल, अजून मी ताट उभा आहे असं ते दात पडलेलं. म्हटलं आता ह्याच्यात अभिमान बाळगणार का काय.
तुमचे दात पडले नसतील, तुम्ही उभे असाल, पण तुम्हाला पण माहिती नाही कधी ते 4 खांद्यावरती आडवे वालते, तुमच्या थोडी हातामध्ये येते. अभिमान कसला बाळगायचा? दिसेल तितके नासेल ह्याचा अभिमान बाळगण्याचं काही कारण नाही. कौतुक नक्की आहे, कारण असं आरोग्य मिळणं की इतक्या 90-95 असे. मी आमच्या घराच्या शेजारी एक आजी राहायच्या, त्या गेल्या तेव्हा त्यांचं वय 104 वर्षाचं होतं, पण कधी बेडला झोपलेला मी बघितलेलं नाही. त्यांना स्वतःचं काम स्वतः करायच्या. 104 वर्ष आयुष्य, चष्मा नाही त्या काकून आजींना, पण शांत होत्या. ही ईश्वरी देणगी आहे. एखाद्याला एखादं आयुष्य आरोग्य मिळू शकतं, एवढं आयुष्य मिळू शकतं, त्याचा अभिमान बाळगत आपण आयुष्यभर. आणि मग एखाद दिवशी जरा काही झालं की मग इतका मनुष्य ढासळून जातो, मलाच का झालं, मग दुःख सगळं. त्याच्यासाठी संत सांगतात की ह्या गोष्टीमध्ये गुतूच नका, आहे तेवढं सांभाळा, पण दृष्टी मात्र त्या चैतन्यावरती ठेवा, ती देवावर ठेवू द्या. सतत त्याचा विचार करत राहिलं पाहिजे. दिसेल तितके नासेल, विचार कसला काय नासेल त्याचा विचार करू नको, जे उरेल त्याचा विचार कर. पण ते सांगण्यासाठी हे उपरोधानी समर्थानी सांगितलेलं आहे की दिसेल तितके नासेल, उपजेल तितके मरेल. ते सगळं जाणार आहे त्याचा विचार करू नको, जे टिकणार आहे त्याच्यावरती चिंतन कर. मग काय चिंतन कर? आत्मतत्व माझं जाणारं नाहीये, मी हा कुठेही जात नाही. आपण सकाळी उठलो, पहिले जाग आपल्याला येते, अंतरुणातून उठल्या उठल्या आपल्याला जाग आल्यानंतर मी मंदार आहे असं मला जाणवत नाही, मी आहे असं मला जाणवतं. मग ते ज्याला जाणवतं ना मी हा कोण आहे, चैतन्य, त्याचा विचार कर, कारण तो कायम आहे. तू झोपलेला असतानाही तो अस्तित्वात होता, जागा झाल्यानंतर पण तुला पहिली जाणीव मी आहे अशीच होत असते. मग त्या चैतन्यावरती लक्ष केंद्रित कर. त्या चैतन्यावरती लक्ष केंद्रित केलं की आपल्याला चैतन्य प्राप्त होतं अंतःकरणाला, आणि माणसाचं जीवन धन्य होतं. म्हणून सगळे संत प्रसन्न असतात. अनेक अडचणीच्या काळामध्ये पण त्यांच्याकडे बघितलं की आपल्याला प्रसन्नच वाटतं, ते शांत असतात, कारण त्यांना माहिती असतं की सगळं परिवर्तनीय आहे. सुखसे अनंतरम दुःखम, दुःखसे अनंतरम सुखम, न नित्यम लभते सुखम, न नित्यम लभते दुःखम. पहिलीच गोष्ट नित्य नाही, हे सगळं जाणार आहे, येणार आहे. मग राहतं काय? नित्य तत्व, चैतन्य तत्व हे नित्य आहे. पण त्याच्यासाठी मला साधना करायला पाहिजे. जिन खोया तिन पाईया, गहरे पाणी पैठ, असं कबीरांचा एक दोहा आहे. जिन खोया तिन पाईया, गहरे पाणी पैठ, मैं बावरी डुबन डरी रही किनारे बैठ. ज्यांना मोती पाहिजे, ज्यांना रत्न हवी आहे, त्यांनी खोल समुद्रात उडी मारलीच पाहिजे. पाण्यात बिडून मेलो तर, अशा भीतीने पाण्यात उतरलंच नाही तर मोती काय हाताला लागणार नाही. तसं मी साधनाच केली नाही तर मला ही काय अनुभूती येणार नाही. हो आम्हाला जमत नाही, जमत नाही, प्रयत्न कर. जमत नाही कसं? तू करतच नाही म्हणून जमत. तो एक मुलगा होता, तो मुलगा त्याच्या आई वडिलांनी पैसे खर्च करून त्याला एक स्विमिंग कोच, स्विमिंग पोहायला शिकवण्यासाठी एक स्विमिंग कोच दिला त्याला. तरी ते सगळं स्विमिंग कॉस्ट्युम वगैरे सगळं आणलं, ते घालून तो तयार झाला. तो कोच आला आणि त्याला मला चल उतर पाण्यामध्ये. आता तुम्हाला नाही, मी पाण्यात नाही उतरणार. तुम्हाला पाण्यात कसं उतरणार नाही? तू पाण्यात उतर ना म्हटलं, पोहायला शिकायचं ना. मी उतरलो ना पाण्यात, तू ये पाण्यामध्ये, मी शिकवतो तुला, घाबरू नकोस. नाही मी पाण्यात नाही उतरणार. का? मी असं ठरवलेलं आहे, जोपर्यंत मला नीट पोहता येत नाही तोपर्यंत मी पाण्यात उतरणार नाही. जोपर्यंत माझ्या मनामध्ये इतके विचार येत आहेत तोपर्यंत मी ध्यानाला बसणारच नाही. एकही विचार जेव्हा येणार नाही तेव्हा मी ध्यानाला बसेन. तेव्हा ध्यानाला बसायची काय आवश्यकता आहे? ते ध्यान झालेलंच असेल तेव्हा. अशी कुठली स्थिती आहे की जेव्हा माझ्या मनात विचार येणारच नाही? तुला कोणी सांगितलं की ध्यानाला बसल्यानंतर एकही विचार मनामध्ये येणार नाहीत? जे ध्यान करत नाहीत ती व्यक्ती असं सांगते. असं नाहीये, काय विचार येणारच आहेत नैसर्गिक. तू ध्यानाला बसला म्हणजे काय मेला नाहीस? काय विचार येणार तिथे? तू असतोच तिथे, विचार येणार नाही. डोळे उघडे असले तरी आपल्या मनात, तुम्ही आता सगळं ऐकताय, मी एकीकडे बोलतोय तरी सुद्धा माझ्या बोलताना माझ्या मनात आणि ऐकताना तुमच्या मनात इतरही विचार असतात की फक्त आता अवधान एका ठिकाणी गेलेलं असेल तर ते विचार जाणवत नाही. तेच ध्यानात करायचं आहे. आता अवधान ऐकले देईचे. एक विचार सिलेक्ट कर, मनाला त्याच्यामध्ये एंगेज कर की इतर विचार येणार नाही असं नाहीये. ते आले तरी तुझ्या चित्ताला जाणवणार नाही, हळूहळू त्यातून तू बाजूला होशील. मग कुठला विचार? ईश्वराचा विचार घे. मग ईश्वराचा विचार म्हणजे ईश्वराचं नाम, रामनाम घे. डोळे मिटून स्वस्थ बस, भ्रूमध्यापाशी लक्ष केंद्रित कर, आत्म जाणीवेनी रामनामाचा उच्चार कर. तो वैखरीने न करता श्वासावरती ठेव, इथे त्याचं स्फुरण होतं याची कल्पना कर. हळूहळू सगळं अवधान त्या नामावरती जाईल. महाराज म्हणायचे, आपण जे नाम घेतो ते नाम घेताना आपल्या कानाने ऐकत जावं. ही ध्यानाची प्रक्रिया आहे की मी जे नाम मनात तेव्हा घेतो ते घेतोय मी नाम, पण घेताना मीच माझ्या कानाने ऐकणं, म्हणजे अवधान त्या नामाकडे देणं. फक्त ते अवधान देत असताना नामाचं स्फुरण इथे भ्रूमध्यापाशी होत आहे,
कडे जाणीवेचं उगम केंद्र आहे अशी धारणा धरून की काय होईल की येणारे विचार येतील, पण कालांतराने तुला असा अनुभवाला येईल की विचार अनेक आलेही असतील पण मला जाणवले नाहीत. ती ध्यानाची सुरुवात असते. मग इतर विचारांपासून चित्त हळूहळू बाजूला होतं. मग आपल्या देहावरच पण आपलं लक्ष बाजूला होतं, हळूहळू बाजूला त्या गोष्टींपासून. पण हा सराव केला पाहिजे. जिनं खोया तिनं पाहिया, गहरे पाणी पे. तुला पाण्यात उतरावं लागेल, थोडी साधना करावी लागेल, थोडा वेळ स्वतःसाठी द्यावा लागेल. शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीस जावे, तेणे गुणे दुडावे परमार्थ हा तुला थोडं करावं लागेल. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न लगती सयास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. घरातल्या घरात बसून हे सगळं करता येणार काय? आनंदी जीवन जगायचं असेल ना तर आपल्याला ईश्वराच्या दिशेने प्रवास करता आला पाहिजे. वेडेवाकडे कुठलेही विचार मनामध्ये न आणता शांतपणे मी इथल्या वयामध्ये आहे, आता मला हे जमणार आहे का, आता आमचे किती दिवस राहिले, असला काही नकारात्मक विचार करायचे. मला हे समजले, आज समजलं, आजपासून सुरुवात. असं उद्या नाही, मुहूर्त काढून वगैरे नाही सुरुवात करायची ध्यानाला. नाही तुम्ही आज सांगितलं ठीक आहे, पण आज रविवार आहे, गुरुवारपासून सुरू कर. गुरुवार गुरूंचा वार असं छान असतं. साधनेला गुरुवारपासून सुरुवात. गुरुवारपासून काय, उद्या गेला असतं काय करायचं, आज उद्या आत्ता परमार्थाला. ते विवेकानंदने काय म्हणायचे की कॅलेंडरमध्ये असे 2 दिवस आहेत ज्या दिवशी माणसाला काहीच करता येत नाही. ते एक मला असे कुठले दिवस आहेत की कॅलेंडरमध्ये की ज्या दिवशी माणसाला काहीच करता येत नाही, असा कुठलाच दिवस नाही. प्रत्येक दिवशी माणूस काही ना काहीतरी करू शकतो. विवेकानंद म्हणे नाही नाही, असे 2 दिवस आहेत कॅलेंडरमध्ये ज्या दिवशी माणसाला काहीच करता येत नाही. ते मला कुठले तुम्हीच सांगा. ते मला यस्टरडे अँड टुमॉरो. त्या दिवशी काही नाही करता येत. यस्टरडे गेला म्हणून काही करता येत नाही, टुमॉरो गॅरंटी नाही. पण असं काही घाबरून द्यायचं कारण नाहीये. समर्थांना सांगायचं आहे की तुम्ही थोडं अलर्ट राहा या गोष्टीच्या बाबतीमध्ये, साधनेच्या बाबतीत. कशाच्या बाबतीत अलर्ट राहा, तर आपल्याकडे लिमिटेड पिरियड ऑफर आहे, तर त्या पिरियड ऑफरचा आपण वापर कसा करून घेतो. मनुष्य जन्म येणं, आपल्याला मिळणं ही एक मोठी स्कीम आहे भगवंताने आपल्याला दिलेली, तो बोनस आहे. त्यामुळे आपण तो मनुष्य जन्माला आलेलो आहे, तर काहीतरी वेडेवाकडे विचार, उगाच काहीतरी करत बसणं, काहीतरी नकारात्मक विचार घेऊन बसणं, ज्या गोष्टीचा काही संबंध नाही, ते शाश्वत नाही, सतत त्याच्यामध्ये गुंतत राहणं. म्हणजे थोडक्यात सांसारिक विचारामध्ये किती गुंतणार आहेस त्याच्यामध्ये, जाईल ना सगळं एक दिवस. ते जे जाणार नाही त्याचा विचार. चाले हे शरीर कोणाचे या सत्ते, विचार कर स्वतःला. वृक्षाचेही पानं हाले त्याची सत्ता, राहिली ती अहंता तेणे कोठे. आपल्यासमोर पण झाडाची पानं किती वेळा हलतात, पण आपल्या मनात काही झाडाचं पान हल्ल्यावरती असं येत नाही वृक्षाचेही पानं हाले त्याची सत्ता, की अरे झाडाचं पान सुद्धा माझ्या इच्छेने हालत नाही, कुणाची इच्छेने हालत, असं आपल्या काही मनात येत नाही, कारण आपण ती दृष्टी मिळवली नाहीये. संत सांगतात बघ ना, निसर्गात प्रत्येक चराचरात तुला ईश्वराचा अनुभव येईल, त्याच्या सत्तेचा. तसं बघायला शिक, आणि ईश्वराची सत्ता एकदा अनुभवाला आली की तुला चिंता कसली, मन आनंदाने उधाळेल. सगळ्या ठिकाणी भगवंत आहे, तो माझ्याच आतमध्ये आहे, ही जर मला अनुभूती आली तर आनंदच आनंद आहे सगळीकडे. पण त्याच्यासाठी थोडा प्रयत्न कर, थोडं संसारातनं बाजूला हो, सांसारिक विचारातनं बाजूला. म्हणजे याचा अर्थ अरसिकपणे जग असं नाही, सगळ्याचा आनंद घेत घेत मर्यादित स्वरूपामध्ये. कुठे थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. ते कुठे थांबायचं ते कळत नाही, ते कसं थांबायचं ते सांगण्यासाठी समर्थ असं म्हणतात. दिसेल ते तुके नासेल, सगळं तू बघतोस ठीक आहे, पण फार रमू नको, सगळं जाणार आहे एक दिवस. सगळे गेले की, ज्यांनी हे सांगितलं ते सुद्धा गेले की. माझी काया आणि वाणी गेली म्हणाला जगत जीवनी, परंतु ती मी आहे जीवन निरंतर. ते गेलेच की. नको करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायुज्याची वाट गवसेल की. ज्या सगळ्या संतांनी आपल्या समोर हे सगळं साहित्य ठेवलं ते सुद्धा देह सोडून गेलेच ना. पण ते गेले तरी ते शाश्वत आपल्याला जाणवतात, कारण ते चैतन्याशी संबंधित झालेले होते. त्यांनाही तेव्हा माहित नव्हतं काय रचेल तितके. हे समर्थ आपल्याला सांगतात की दिसेल तितके, नासेल उपजेल तितके. हे त्यांना माहित नसेल, त्यांच्याही त्या अनुभवाचं आहे, म्हणून ते सांगू शकले की अरे सगळं जाईल, हा सांगणारा देह सुद्धा एक दिवस जाईल, पण जे राहील असो अक्षय सकळही गेले, परंतु एकच राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. तू एकदा स्वरूपात स्थितीला गेलास, आत्मज्ञान प्राप्त झालं की तुला कळणार आहे मी कुठेच जाणार नाहीये, जाणं येणं मला नाहीच आहे, जाणं येणं देहाला आहे, मी तिथे जाणार. मग मला माझी खात्री एकदा पडली की चिंता कसली. आपण त्या भूमिकेला धरून राहिलं पाहिजे. साधना करताना दृष्टी कशी असली पाहिजे ते सांगताना ही ओवी 12व्या दशकामधली ही ओवी आलेली आहे की आपण साधना करताना कसं राहिलं पाहिजे.
आपण का जीवनाने दुर्मुखलेले असतो? ठीक आहे, सगळे आयुष्यामध्ये संकट येतात, दुःख असतात, काय आयुष्य आहे, संसार मुळात नासका आधी सांगून टाकले समर्थांनी. त्यामुळे काही ना काहीतरी उडं दुणं आपल्या आयुष्याने चालू होतं, पण त्याच्यावर फारसं न अडकता सोडून देता आलं. सोडून देणं फार महत्वाची गोष्ट आहे. सोडून काय गोष्टी सोडायच्या, ज्या ज्या गोष्टी माझ्या आणि ईश्वराच्या आड येतात त्या सगळ्या सोडता आल्या पाहिजे. आणि ज्या ज्या गोष्टी मला ईश्वरापर्यंत घेऊन जातात त्या सगळ्या धरून ठेवण्याची क्षमता मी निर्माण केली पाहिजे. जाऊ दे, नाही काही उगाच कुठले तरी विचार करण्यामध्ये काय अर्थ आहे? गेलं सगळं, जाऊ दे. आपण फार त्या संसारामध्ये गुंतून आहोत, आसक्त त्याच्यामध्ये असतो. माझ्या मुलाचं लग्न झाल्यानंतर, मग त्याला नातू झाल्यानंतर, मुलगा झाल्यानंतर, नात झाल्यानंतर, नातू झाल्यानंतर आपण आपला संसार संपतच नाही कधी. थोडं बाजूला आलं, थोडं. मी ना एकदा असं स्वामींच्या शेजारी बसलो होतो आणि कोणतरी एक जण त्यांच्याकडे आलं होतं, आई वडील होते काहीतरी, आणि तक्रार चालली होती, सून आणि मुलगा ह्याच्यावरती तक्रार चालली. इंटरेस्टिंग विचार. तर ते तक्रार करत होते स्वामींकडे. तर स्वामींनी सगळं ऐकून घेतलं आणि ते म्हणाले की किती वर्ष झाली तुमच्या मुलाच्या लग्नाला? असं ते 2 वर्ष झाली आता. पण 2च असं ते म्हणाले स्वामी, 2च वर्ष झाले, एवढ्या तक्रारी. काय झालंय माहितीये का, त्यांचं काय चुकतंय हे आपण नंतर बघूया असं स्वामी म्हणाले. मुलांचं काय चुकतंय ते मी त्यांच्याशी बोलतो, मला कळेल तुमच्याशी बोललोय तसं. पण तुमचं काय चुकतंय हे मी तुम्हाला नक्की सांगू शकतो असं म्हणाले. ते म्हणाले आता असं स्वामीच म्हणाल्यावरती त्यांना काही डिनाय करण्यासारखं नव्हतं की माझं काय, आमचं काही चुकत नाही, असं असतं लोकांचं, चुकत असतं आपलं सगळ्यांचं बरंच काय काय. तर ते स्वामी म्हणाले मी सांगू का काय, तुम्ही क्रिकेटची मॅच बघता का? असं ते म्हणाले. तर ते काका होते ते म्हणाले हो मला आवडते क्रिकेटची मॅच. हा, मग म्हणे क्रिकेटच्या मॅचमध्ये 2 अंपायर असतात की नाही, ते पिचवर उभे असतात आणि एक अंपायर असतो तो पॅव्हिलियन मध्ये असतो, त्याला थर्ड अंपायर. तो थर्ड अंपायर कधी डिसिजन देतो? जेव्हा ग्राउंडवरचा प्लेअर त्याला विचारतो तेव्हा. तो स्वतःहून जाऊन त्याला सांगायला जात नाही की तू असं कर, तू आउट झालायस, तू नॉट आउट आहेस, तो सांगायला जात नाही. त्यांनी विचारलं ना तर तो थर्ड अंपायर काम सांगतो. तुमच्या मुलाचं लग्न झालंय की नाही, आता तुम्ही पॅव्हिलियन मध्ये बसायचं आणि थर्ड अंपायरची भूमिका घ्यायची. विचारलं तर डिसिजन, नाही विचारलं तर शांत राहायचं. त्याच्यात मध्ये त्यांचे तुमच्या पिचवर खेळून झालेलं आहे, आता पिच बिलॉंग्स टू देम, आता त्यांना खेळू द्या असं. ह्याच्यातनं मी ते ऐकलं आणि ते गेल्यानंतर स्वामी असं पटकन म्हणाले बघ सद्गुरूंना कुठल्या कुठल्या मॅचेस खेळायला लागतात. पण समजायचं ते आपण समजून गेलं पाहिजे की समर्थ पण ते सांगतात की कुठेतरी सोडता आलं पाहिजे ना आपल्याला. असं आपण अनेक गोष्टींमध्ये, म्हणजे आपण तसे आहोत असं मला म्हणायचं नाहीये, पण असं सोडून देता आलं पाहिजे. सगळ्या गोष्टी मी धरून, अरे किती दिवस तू पुरणार आहेस कोणाला? स्वतःला तू पुरणार नाहीस, आयुष्यभर तू पण जाणार आहेस, किती थोंबाळून बसणार आहेस? थोडा बाजूला हो ना, संसारी होई जे निराळे. तर साधना चांगली होते, नाही तर ती साधना कशी होईल? आम्ही आयुष्यभर तोंड रडकीच लोकांची. चांगलं झालं की गमावण्याची भीती, वाईट झालं की न मिळते त्याचे खंत. चेहरा कधीतरी प्रसन्न असेल की नाही तुझा? तुम्ही कोणाला, मोठे स्वामी होते ना माधवनाथ, ते असं म्हणायचे तुम्ही कुठल्याही माणसाला विचारा भेटल्यानंतर कसा आहेस, तो सांगतो बरा आहे. अरे कधीतरी सांगशील की नाही आनंदी आहे, असं कधी बरं आहे. असे बरेच असतात आपले लोक ते वाले. संत तसे नसतात, संतांना तू कधी विचार आनंदी आहे, कारण अंतःकरणामध्ये तो आनंद व्यापून राहिलेला आहे. आणि तो आनंद कसला आहे? ईश्वर प्राप्तीचा आनंद असतो. त्या आनंदात ते राहत असतात. आपल्याला तितकं जमेल का, ह्या जन्मात जमेल का, आपण त्याचा विचार नाही करता. साधना करायची. समर्थान सांगितलेलं आहे की संसारी होई जे निराळे, हे जर साध्य झालं तर याची जन्मे येण्याची काळे. संसारी होई जे निराळे, मोक्ष पावी जे निश्चळे, स्वरूपाकार आहे. स्वरूप स्थिती तुला या जन्मात प्राप्त होईल. थोडं संसारासून थोडा वेळ असं करत करत थोडा निराळा व्हायला शिक. थोडा एकांतात बस, थोडी साधना कर. ते स्वामींनी काय सांगितलं होतं की त्यांनी त्यांच्या गुरूंजवळ, म्हणजे मोठ्या स्वामींजवळ बसले होते, तेव्हा एकदा स्वामींनी विचारलं की ध्यान का करायचं? तर ते म्हणाले आपलं ध्यान लागत नाही हे समजून घेण्यासाठी ध्यान करायचं. आणि दुसरं खरं कारण सांगू का ध्यान काय करायचं? तो म्हणे सांगा. तू थोड्या वेळ ध्यानाला बसल्यानंतर तुझा काय फायदा होईल तो नंतर होईल, घरच्यांचा पहिले होईल. हे तू थोडा शांत बसला की त्यांना बरं वाटेल, जरा बरं आहे, जरा शांत बसले, असे बसत जाडवले म्हणतात थोड्या वेळ गमतीने ते असं म्हणाले. पण त्यांना हेच सांगायचं की सगळा कोलाहल, सगळे व्याप, सगळ्या चिंता ह्या सगळ्या आपल्या मनामध्ये असतात.
त्या थोड्याशा बाजूला करून ठेव. आपल्याच आतमध्ये आनंद कुठे बाहेर नाही आहे, तो आपल्या आतमध्येच आहे, आपल्याच आतमध्ये आहे. पण मी डोकवतच नाही आपल्या आतमध्ये, म्हणून मला त्या आनंदाची प्राप्ती होत नाही. मी बाहेर शोधतो आनंद. तुम्ही ना महाराज स्वामींचं तर पुस्तक वाचलं ना, दिव्यत्वाचा संस्पर्श, तुकाराम महाराजांच्या अभंगातून दिव्यत्वाचा, त्याच्यात एक स्वामींनी हा विषय समजावताना एक सुंदर कथा सांगितलेली आहे की त्या एक आजी असतात आणि त्या अंधारामध्ये काहीतरी शोधत असतात अंगणामध्ये, आणि बराच वेळ शोधतात, त्यांना काही सापडतच नाही. तिकडनं एक मुलगा येतो, तो म्हणतो की तुम्ही काय शोधताय आजी? तर त्या म्हणतात, अरे ना मी इथे विणकाम करतो, ते माझी सुई पडली, तुझी सुई शोधते. तर तो म्हणतो मी तुला मदत करतो सुई शोधायला. तो पण मदत करतो त्याला, पण ती काही सुई सापडत नाही. तर त्याला एकदम क्लुप्ती आठवते आणि तो म्हणतो की आजी एक मिनिटं म्हणे, आपण उगाचच शोधतोय, तुम्ही मला सांगा तुम्ही कुठे बसून विणकाम करत होतात आणि तुमची सुई पडली, म्हणजे आपण तिथे शोधूया. तर त्यामुळे मी अंगणात नव्हते विणकाम करत, मी आतल्या खोलीत बसले ते विणकाम करत. मग आतल्या खोलीत बसून विणकाम करतो, तिथे सुई पडली, ती अंगणात का शोधताय? अंगणात उजेड आहे, आतमध्ये काळोखे माले. तसं आपलं होतं. आनंद जिथे आहे तिथे मी जायचा प्रयत्न करत नाही, जिथे तो नाहीच तिथे मी शोधायचा प्रयत्न करतो. म्हणजे काय, संसार मुळात नासका, त्याच्यात फार आनंद नाहीये. मी ज्याच्यात आनंद नाहीये त्यातनं तो ओरबाडून काढण्याचा प्रयत्न करतो, त्यातनं आनंद तर काही मिळत नाही, ओरबाडण्याचं दुःख. आणि एवढं करून हाताला काही लागलं नाही, अरे पण तिथे नाहीच आहे आनंद, तू मुळात नासका आहे. आनंद जिथे आहे तिथे शोध, आतमध्ये आहे तुझ्या अंतःकरण. पण आतमध्ये डोळे मिटून कसं बघणार, आतमध्ये काळोख आहे. अरे पण तिथेच तो ज्ञानाचा प्रकाश आहे ना, तो काळोख तर पहिले होऊ दे, तर तुला प्रकाशाचं महत्व कळेल की ती ज्योत कशी असते ती आनंदाची. पण डोळे मिटून स्वस्त बसशील की नाही, आम्हाला बसायला सांगू नका, आम्हाला सगळं करा, भजन करायला सांगा, कीर्तन करायला सांगा, नाचायला सांगा, ओरडायला सांगा, पण हे सगळं काही करू नको, डोळे मिटून स्वस्त बस. त्यांनी काय होणार आहे? त्यांनीच सगळं होणार आहे. इतर सगळ्या उपासना करायच्या की नाही, जरूर करा ना. त्या मध्यवर्ती उपासनेला प्रोटेक्ट, म्हणजे त्याला त्या पॅरलल आहेत, सगळ्या कॉम्प्लिमेंटरी आहेत त्या उपासना, त्याच्यासाठी त्या करू नये असं नाही, कोरडं ध्यान करूच नका असं सांगितलं नाहीये. पण आम्ही बाकी सगळं करत बसतो, मध्यवर्ती उपासनाच करत नाही, मग आम्हाला तो आनंद प्राप्त होत नाही. लोक पूजा विजा खूप काय काय करतात, दिवसभर पूजा वगैरे करतात, संध्याकाळी चिडचिड करतात, मग काय उपयोग? असं नाही होतं का? कारण की आम्हाला मर्म कळत नाही त्यातलं. ते मर्म कळत नाही कारण आम्ही दृश्यावरती अडकून पडलेले आहोत. दृश्य सगळं जाणार आहे, दिसेल तितुके नासेल. समर्थ असं म्हणतात, दिसेल तितुके नासेल, उपजेल तितुके मरेल, रचेल तितुके खचेल रूप मायेचे, वाढेल तितुके मोडेल, येईल तितुके जाईल, भूतांच भूत खाईल कल्पांत काळी. हे सगळं जाणार आहे. मग काय राहणार आहे? त्या राहणाऱ्याचा फक्त विचार कर, असं समर्थाने सांगितलं. मग राहणारं काय आहे? आत्मतत्व. त्या आत्मतत्वाची अनुभूती आपल्या सगळ्यांना आली तर आपलं जीवन पण समर्थ म्हणतात तसं आनंदी होईल. आणि आपल्याला आनंदाकडे जायचंय, आनंदाची प्राप्ती करण्यासाठी हा सगळा कौतुक सोहळा आहे. त्यामुळे त्याच्यासाठी नेटाने प्रयत्न करत राहिलं पाहिजे. आपण तसे करू, आपल्यावरती सद्गुरूंची तशी कृपा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना तो आनंद प्राप्त व्हावा अशी समर्थांच्या चरणी आणि सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री